शिवलांबरत ग्रंथाचं निरूपण, या निरूपणाचा आज आपला समाप्त कळस अध्याय आहे आजचा 14वा ग्रंथकथे। या ठिकाणी आपण काल ऐकलो, कालची कथा चालू आहे। दिल्लीने अशी असणारी तोंडावर नाही माईक राहू दे तोंडावर, भगवान शिवप्रभूला असणारी ती म्हणत आहे, सज्जन हो ध्यान धरून ऐका, हे फक्त लाघव आहे। अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक अशोष भगवान शिवप्रभू एका भिलींच्या पाठीमागे लागल काय? अजिबात नाही। फक्त ही कथा फक्त सांगायला कोणासाठी? आपल्यासाठी लागू आहे बरं का। आणि त्याला ताकद नाही। भिली कोण आहे? साक्षात ती पार्वती माता आहे। दुसऱ्याची ताकद नाही यायला नाही। हा दुसऱ्या बाईला ही बोलायची ताकद होणार नाही बरं का। दृष्टांत फार महत्वाचा आहे। तुम्ही कथेला वेगळं रूप देऊ नका। मला एकाने स्वतः प्रश्न विचारला होता, देवानं तर केले, अरे दृष्टांत महत्व सांगतो या ठिकाणी, मला लागलं छातीला गोड। भगवान शिवप्रभू काय सांगते श्रीकृष्णाला, किती होत्या बायका? अरे येड्या तुला माहित आहे का, तो ब्रह्मचारी होता हे विसरलास तू, दुसरंच बोलायलास। लोक हे कथेचा भावार्थ ऐकून घ्या। भगवान शिव परमात्मा असणारे त्या भिलीकडे अशा असताना गेले। ते भिलीने काय म्हणते भगवान शिवप्रभूला, अरे बाबा तू कसा आहे मध्ये आता घेऊ कथे लागू आहे बरं काय। भगवान परमात्मा बोलत नाही, संवाद आहे त्याचा, आपल्याला कळवलं नाही संसारामध्ये असणार। भगवान शिव म्हणते, भिली म्हणते, आता कथेला आपण येऊ। म्हणते तू असताना कसा आहेस? मालकाची तू मालकासाठी केली, संसारामध्ये तू खर्चायलीस। तसाच प्रकारचा हा प्रकार आहे भगवान शिव परमात्मा पार्वती मातेचा। आणि जिंकून घेतली म्हणजे कोणाचं घेतली? तुझंच आहे तुझ्यापाशी। ऐकली काय? एवढं म्हणतं तुला एवढा राग आला, निघाल निघाला कोणामध्ये, कोणालाच भेटला नाहीस। आणि आला त्याला कुठाला सासरवाडीमध्ये गेला, तेव्हा तू तुला सासरवाडीला गेला। अशा प्रकार असताना की कोण मारी भिलीने मारी, तिची गती अशी केला। मी तर कोण आहो? भिलीन आहो, भिलीन। तुझं काय खरं आहे? कवा सोडून देशील, कवा मला मारशील, तुझं काही खरं नाही। चला पुढे। मग माझा पाड काय तुझं केव्हा जाशी नकडे माझ धोती पण खेळतास तूची त्वाची हरविले। तुझं काय खरं नाही, तुझा भरोसा कसं करावं? तुझा काय भरोसा घ्यावा आम्ही? तू तेवढ्या मोठ्या पार्वतीला 2 वेळेस तिने तप करून तुला तपचर्या, तुला नवरा म्हणून तिने मागून घेतला, तुला बनवून घेतली, त्याची दशा अशी केलास। एवढा असा असताना आम्ही खेळता खेळता असताना तू मनामध्ये राग धुळीत येऊन बसला, तिला सोडून गेलास तू। आणि मी असताना भिली नाही काय, माझं काही खरं नाही। तू काय करशील ते, तू काय शपथ वगैरे घे किंवा काय करते पुढे बघू पण न बोलेची मला राहिल्या भिलीन मागुजी करीन ते भगवान शिवप्रभूला लागलं बरं काय, काळ झाला। खरं बोललं तिने भिलीने, शांत विचार करले भगवान शिव परमात्मा। शांत बसल्यावर हिला वाटणार बिघडलं काय की म्हणलं, मी अधिक बोललो काय की वाटलं शिव भिलीला, यानं गप बसलंय। तिने बघली बरं काय, बघितल्याबरोबर पुन्हा तिने असं आपलं गायन नृत्य करायला लागली बरं का। गायन नृत्य केल्याबरोबर पुन्हा भगवान शिवप्रभू असे असणारे तिने म्हणले, आता सगळा विचार तिने सोडून दिला आहे। सोडून देऊन त्याने असणारे त्या भिलीच्या पाठीमागं धावू लागले। तर तिला आलिंगन देण्यासाठी ते उठलेले आहेत। काय करतात? अम्मा चालनी सत्वर दीर्घ स्वर शब्द बोले त्रिपुरार मुक शशी द्यावी सुंदर भाक घेई पै माझे। असं बोलल्यानंतर ती भिलीने असे असणारे नृत्य गायन करणारे भगवान शिवप्रभू उठलेले आहेत का, तिला आलिंगन देण्यासाठी उठले बरं का। उठल्याबरोबर तिनं म्हणले उठले आता
मला भेटायला आले पार्वती माता भिलेली अशी असताना पुढे पुढे नृत्य करून जाऊ लागली आहे समोर समोर जात असं असतं राहील मोठ्यानं हात झाले भगवान बाबा ए बाई काय म्हणले बाई ए बाई थांब की आता तुला काय सांगलो सर्वस्व तुला मी द्यालो की आता तुला काय पाहिजे म्हणजे काय वचन घ्यायचं ते घे तुला काय घ्यायचं ते घे पण तुझ्यावर मी प्रसन्न झालो आता तुला सोडून मी राहू शकत नाही एवढं म्हणल्यावर भिलेली काय करते तू माझा माळ घाली येऊन जाय तुझ टाकून माग जगदंबा बोले हसून यावे भुवना माझिया बाई तू आता असं जाऊ नको मला तुझं तोंड दाखव तुला तुझं कोण असं मला पावाट आले तुला सोडून जाऊ नको काय माझ्याकडून शपथ घ्यायचं ते घे काय लिहून घ्यायचे ते घे पण मला तू असं तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही म्हणल्यावर भगवान शिवपरमात्माचं बोलणं पार्वती मातेनं ऐकलं त्या भिलीनं मनामध्ये हसायला लागली मग पार्वती माता हसून काय म्हणली ठीक आहे का वचन दिलं हा वचन घेतलं म्हणजे घे माझं वचन काय करायचं रागवणार नाही की रागवणार म्हणला तू कुठं नेशील तिकडे येतो असं म्हणल्याबरोबर तिने म्हणली आता या म्हणली पण पाठीमाग तिने म्हणा माझ्या पाठीमाग या म्हणल्यावर काय करते पार्वती माता मागा तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवंग पाणी मदनंत कवी दोन कैलासाची नेला ते दवा तुम्हाला माझ्या घरला यावं लागेल म्हणल्यावर ते मला काही हरकत नाही तू कुणीकडे नेशील तिकडे यावं म्हणला तुझ्या आधीने मी चालू एवढं म्हणल्यानंतर असताना ती पार्वती माता काय केली तिला म्हणली तुम्ही आता माझ्या घरला या म्हणली आणि तिने कैलासाला नेण्यासाठी ती तयार झाली आहे सिंहासनी बाई सवड छोडोपचार केले पूजन देवीने दड धरले चरणाकंठी माळ घातली दोघांचं वचन झालेलं आहे दोघांना वचन तिचे घेतल्याबरोबर भगवान श्री परमात्मा वचनामध्ये गुंतले आता हिला माहित आहे की आता मी पक्क करून घेतलो मग भगवान शिवाची पार्वती माता असणारी तिने त्या मालकाला त्रिभुवनाचा मालक असणार भगवान शिवाने घेतलेला आहे आणि कुठे घेऊन गेले कैलासाला घेऊन गेला आहे कैलासाला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्री परमात्मा एका उच्च असा सिंहासनावर बसवलेला आहे त्याला साष्टांग प्रणिपात करून त्यांची षोडशोक प्रकारे पूजा केलेली आहे देवी आपले स्वरूप प्रकट करी तशस्त पाये त्रिपुरारी मागासी परस्परी एकमेका पाहुणी षोडशोक प्रकारे पूजा केली आणि असताना आपलं दिव्य स्वरूप प्रकट केलं भगवान श्री परमात्म्याला एवढे समजत नव्हतं काय कुठं नाही तिनं कैलासाला नेली कैलास बी समजत नसेल काय लाग आहे सगळं प्रकार सगळं कैलासामध्ये विराजमान झाले आहे आणि आपल्या मूळ स्वरूपामध्ये पार्वती माता उभा टाकलेली आहे बघितल्याबरोबर भगवान श्री परमात्मा तटस्थ रूप असताना पाहू लागलेले आहेत शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणले मद समजावणी सूत शोणकारिका लागुनी कथा सांगे विचित्र एकाकडे दोघे बघून हसायला लागले बरं काय मजा राग तुलाच आटपतो मी दुसरं कोणाला आटपणार नाही आणि तुझ्यामधला भाव मलाच माहित आहे दोघाला खून पटलेली आहे नवरा बायकोला त्या भगवान शिवाला आणि पार्वती मातेला खून पटल्यानंतर दोघांनी समाधान झालं दोघांचं आणि समाधान झाल्यानंतर या ठिकाणी पार्वती माता असणारी मूळ स्वरूपात आली दोघं एका ठिकाणी हे कथा असणारी या ठिकाणी संपली आहे शिवपरमात्मा आणि पार्वती माता दोघांच्या असताना त्या शिवप्रभूला माळ घातलेली आहे माळ घातल्यानंतर दोघं असं समाधान झाले आता पुढच्या असताना कथा या ठिकाणी सूतजी सौनक ऋषीला नैमिषारण्यामध्ये असताना कथा आता पुढे काय सांगतात करी विना घेऊन ब्रह्मसुत शिवावळ्याला अकस्मात म्हणे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु दोघं एक रम्य असा ठिकाणी बोलत बसलेले आहेत त्या दोघांचं बोलणं चालू आहे पार्वती माता शिवप्रभू बोलत बस असताना त्या ठिकाणी कोण आलं हातामध्ये विणा आहे नारायण नारायण असा जप करीत असणारे आपले नारद मुनी या ठिकाणी आलेले आहेत परिकांती नगरी श्रीयाळ धीर गंभीर उदार सुचिळ कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत त्याने नारद मुनी त्या ठिकाणी आले प्रभू मी आतापर्यंत बरेच भक्त बघितलो म्हणला आता पण मी बरेच ठिकाणी हिंडलेला आहे बरेच भक्त बघलो पण आता त्या असणारी श्रीयाळ नगरीमध्ये असणारे कोणती नगरी श्रीयाळ कांती नगरीमध्ये असणारे श्रीयाळ असणारे भक्त आहे तुमचा
शिवभक्त आहे, तो दयाळू आहे, प्रेमळ आहे, गुणवान आहे. आणि त्यानं काय केलंय, अन्नछत्र चालू केलं आहे. आणि तो असा तो प्रत्येक हाती त्या ठिकाणी तृप्त केल्याशिवाय जाणार नाही असा असणारा तो कोण, नारद मुनी भगवान शिवप्रभूला सांगू लागलेले आहेत. तिने घातले अन्नशास्त्र झाली वर्ष 10 सहस्र. तिच्या भोजन दान पवित्र तिथा प्रति देतसे. तुमचा भक्त आहे, त्यांना अन्नछत्र घातलेलं आहे, त्याच्याकडे कोणी बी येईल याचक तर त्याला तो इच्छा भोगन तृप्त करून सोडते. मग त्या आईला कोणी काही मागू द्या हो जेवायला, कशाही प्रकारची मागणी करू द्या, त्याला तात्काळ तो पुरवत होता. बरं 1 दिवस नाही, 2 नाही, 1 वर्ष नाही, 10,000 वर्षापासून त्याने हे कार्य करू लागलेलं आहे. कोण, श्रीहरी नावाचा सद्भक्त. आणि वरे जे अगम्य वस्त भोजनी मागितले अकस्मात, ती प्रयत्न करून आणून पूर्वीत शिव भक्त थोर तो. अशा प्रकारे 10,000 वर्षापासून तो अन्नछत्र चालू लागला आहे, मेस भोजनालय चालवत आहे तो. आणि येणारा याचक काही जरी मागितला, जर वस्तू इथं नसेल तो सगळी पृथ्वी त्यानं धुंडायचा. पण त्यानं मागितली, याचकानं जे वस्तू मागितली तो आणून तो देत आहे. आयशे नारदे सांगता वर्तमान, त्यांच्या ग्रहाप्रती पंचवदन. कुच्चळातील वेश धरून येता झाला ते समय. नारदानं भगवान शिवला या ठिकाणी असं सांगितलं, तुमचा भक्त प्रेमळ आहे. एवढी कथा शिवानं ऐकून घेतल्यानंतर शिवप्रभू असणारे कुठं निघाले, त्या श्रेयाच्या घरी निघाले आहेत बरं का. त्या ठिकाणी चालले तर आपण अशा ठिकाणी जर वेशात गेलो तर काय होईल, कोणी आदर तिथे माझं करत, त्याचं प्रेम बघायचं आहे, त्याची भक्ती काय बघण्यासाठी भगवान शिवप्रभूने काय केलं आहे, कुच्चळ असा एक हातीचा वेश घेतला. कुच्चळ म्हणजे विचित्र आहे बरं का, तो केस वगैरे वाढले असतील, म्हातारा आहे, वयस्कर आहे, रागिष्ठ आहे, चेकस आहे, काहीतरी बोलणारच आहे विचित्र प्रकार. असा कुच्चल नावाचा असा तो वेश घेतलेला आहे त्या हातीदाचा. आणि भगवान शिवप्रभू असणारे त्या श्रेया राजाच्या ठिकाणी चाललेले आहेत. अंगणे वाटाकला येऊन परम कोशी देवी धावाग्न, दुष्ट भजन बोले कठीण रूपई संपूर्ण कुच्चळाची. तो दिसायला कसा होता, कुच्चळ होता. कुच्चळ असल्यामुळे त्यांनी काय केलं, वेश मी तसाच घेतला होता. आणि बोलणं अमंगळ म्हणलंय, बोलणं अमंगळ म्हणजे काय बोलायचा, अपशब्द बोलायचा. करता येईल की झालं नाही काय, म्हणजे काय करायचं, अपशब्द टाकून बोलायचा असा त्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी आलेला आहे. कुठं आलाय, ज्या ठिकाणी श्रेया राजा अन्नछत्र चालवत होता भोजनालय, त्या ठिकाणी तो आलेला आहे. आणि येऊन तो काय म्हणतो, कोणी आहे का, हाय की जाऊ म्हणे मद देईच्या भोजन, ना तरी जातो सत्व घेऊन. स्त्रिया चांगुणा येऊन पाया बरी लोळती. आहे का कोणी की मी चावू असं म्हणल्याबरोबर ते चांगुणा अशी असताना ती आणि श्रेया राजा दोघं शिवार फक्त असताना त्या चांगुणा पती पत्नी दोघं धावत आलेले आहेत. धावत येऊन त्या ऋषीवरला पाहिलं, त्याने पाहिल्याबरोबर त्याने साष्टांग प्रणाम केला. त्यांना त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी ध्यान दिलं का, अजिबात नाही. कारण का ते सद्भक्त होते, सद्गुणी होते ते दोघही. त्यांनी बोले, त्यांनी लक्षात घेतलं नाही. त्यांनी त्या दोघांचे, त्या गुरुवर्याचे, त्या निश्चय अशा त्या गुरुचे त्यांनी पाय धरलेले आहेत, आतिताचे पाय धरले. आणि गुरुवर्या काय चुकलं का हो, या तुम्ही भोजनाला, तुम्हाला नाही कसं आहे म्हणून, तुम्हाला काय पाहिजे आम्ही देऊ, असं आदरपूर्वक त्यांनी या ठिकाणी बोलावलेलं आहे. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. कुणाचा नंबर बघा, या कोणी द्या, त्या जागेवर जावा. जागा सेट केली आता. माईक 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 देतो तेच ते ग्रंथ सोडीत बसून आता हेच घ्या, तिथे समोर आहे. नाही नंतर 21वी पुढी 21 झाली. 25 सांगणार आहे का, अरे का मोजके श्लोक वाचक जे असतात ते तर घ्या. झाले का 25 15 अन्यथा 20 ते जास्त 21 नाही 20 झाले घेऊ द्या.
कोण या या कोण या या अशा पर्याय इथं काय काय किती सांगण्यात तिथं काय नाही या या शेवा आहे आजची प्रसाद आहे चला या 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 काय जोडी मला का जोडी चला दुसऱ्या कोणा या हा चला त्याची जोडी आमची नाही चला उठा वेळ करू नका चला तुम्ही असं काय करले लाईव्ह मध्ये चालू आहे आणि तुम्ही वेळ घाल्या सांगितलं असं काय करलं तुम्ही कोणतरी या की इथं लाईव्ह चालू आहे आणि तुम्ही तिथे वेळ घाल्या ह्याला त्याला एवढा हा 21 हा चटचट उठ जायचं ह्याला सांब जन्म पार्वतेश्वर हर महादेव लाईव्ह चालू आहे श्री गणेशाय नमः म्हणे मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन श्रियाळ सांगून येऊन पाय धरिती सद्भावे बाईक बंद आहे मध्ये कमी आहे तिथून चालू आहे तिथून बंद आहे या ठिकाणी महादेव कुठचं असं रूप घेऊन या ठिकाणी तर श्रीराम राजाच्या दारामध्ये आले तर कोणी आहे की नाही हो मला भिक्षा द्या जर करता नसेल तर मी तुमचा सत्वा घेऊन जातो अशा प्रकारचं बोलणं येतं आणून बैसविलासनी त्याची क्रोधाय सोसोनी षोडशोपचार्य पूजा करोनी कर जोडून ठाकती पुढे श्रेया आणि चांगुना किती नतमस्तक झाले त्या ठिकाणी क्रोधायमान जे स्थिती होती त्याला डावून टाकलं आणि त्या ठिकाणी षोडोपचार पद्धतीने त्यांची पूजा अर्चा केलं आसनावर बसिलं मागा स्वामी इच्छा भोजना येरू म्हणे नर माणस देयानला तू चोरानीशी धरून त्याच मासन देमी आताच महाराज म्हणले की पोती नीट आहे का काय काय म्हणाले काय काय नाही या ठिकाणी याचक होऊन आलेला आहे याचक होऊन आलेला किती बोलला आहे काय नाही त्या ठिकाणी इच्छा भोजन मागू लागले काय तर नर मांस द्या म्हणजे नर मांस नराचं मांस द्या आणि ते कुठून चोरून आणशील विकत आणशील तसलं जमणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलले तर धरुणी माझा उद्देश विकत आणशील मनुष्य ते न घे मी निशेष सत्य सत त्रिवाचा त्या ठिकाणी म्हणायचं बघा म्हणले मी म्हणालो म्हणून हे तर धरून कुठलं विकत आणशील ते मला देशील पण मला ते विकत आणलेलं नरमांस चालणार नाही अशा प्रकारचा आहे याचं बोललेलं आहे सांगू ना म्हणे कर जोडून मी आपुले मांस देते करी भोजन श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मांस देतो मी बघा म्हणजे सांगू ना त्या ठिकाणी दोन्ही हात जोडाली महाराज आणि असं करू नका हो माझं मांस काढून देतो तुम्ही जेवण करा त्यावेळेस त्या ठिकाणी राजा म्हणायचे श्रेयाळ माझं मांस देतो तुम्ही माझं खा अशा प्रकारची विनंती त्या याचकाला करू लागले तर येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परिसर्व याच कांचे माता पिता तुम्हा दोघाशी भक्षता अन्न सत्र खंडेल बघा किती विचारी आहे याचक सुद्धा कारण का तर सगळ्यांचे मायबाप आहात तुम्ही अन्न छत्र या ठिकाणी चालवता आणि तुमचं जर मांस खालो तर हे अन्न छत्र मोडल अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी प्रगट करू येतो तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलिया बाळ 32 लक्षणी वेलाळ तो मज द्याई भोजना अचानकपणे आलेला याचं कवा बघला असेल याच्या घरामध्ये एक लेकरू आहे ते त्या ठिकाणी सांगू लागले कुठं हुडकी जायची गरज नाही तुमचा मांस द्यायची गरज नाही तुमच्या घरात एकदम 32 लक्षणी एकुलता एक बाळ आहे आणि त्याचं मांस मात्र मला चलते प्रेमानं खातो अशा प्रकारचं बोलले तर आयशे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करून मन ती आवश्यता घेऊन मग सदाशिव बोलत अशा प्रकारचं मुखातून वचन निघाल्या त्या माईचं अंतकरण काय म्हणलं असं
कारण का एकुलतं एक 32 लक्षणी बाळ ज्यावेळेस मला ते मास दे म्हणल्याच्या नंतर पण ते मायेचा मोहचा ते काही पांघरण आहे ते बाजूला सारून त्या ठिकाणी माय म्हणाली महाराज तसं करू नका तुम्ही माझं बाळ घेऊन जा अशा प्रकारचं विनंती करूला येतं. मी काय कव्याघ्रीस भक्सुतत्व पुत्राचे मास उपग्न मानोनी विशेष पचवून निघाली मजाता. काय म्हणलेस मी काय खोला वाघाव घेऊन जा मग त्याला काप त्याला शिजव आणि शिजवून मला वार अशा प्रकारचा हा याच्यात त्या मातेला बोललेला आहे. माया मोहा धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे. काय म्हणायचं जर करता वाढत असताना ते स्वयंपाक करत असताना माया मोह त्या ठिकाणी आडवा आला रुदन केल्या हे जर माझ्या कानावर आलं तरी लेकराचं मांस शिजवलेलं असलेलं सुद्धा मी सोडून तुझं सत्व घेऊन जातो अशा प्रकारचा इशारा हे याच्यात देऊन येतं. अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकोनी बाहेर निज सुता मने बाळाचली गुणवंता खेळावया कोठे गेलाशी. त्या ठिकाणी खरोखर पतिव्रता अशा प्रकारची होती आणि त्या ठिकाणी म्हणजे ठीक आहे महाराज तुम्ही म्हणलं तसं अशा प्रकारचं आज आता या ठिकाणी भरपूर गर्दी आहे. लेकरू होय कुठे खेळायला गेले की थोडं बाहेर गेली चिलिया बाळा कुठे खेळायला गेलास बापू ये अशा प्रकारचे हात मारले. तुझं लागी खोळंबला तिथ बाळा माझ्या धावत ऐशा ऐकता कश्मात बाळाला धावणी. बघा म्हणजे या ठिकाणी काय म्हणाली लेकराला माऊली ती बाळा कुठं खेळायला गेलास मी बोलायला ऐकू आले ना तुझ्यासाठी या ठिकाणी याचं खोळंबलेलं आहे तुझी वाट बघू लेलेली आहे तू लवकर ये अशा प्रकारचा आवाज हे माता देऊन आली. अतिताशी करून नमन माता पितयाचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशितदान अतित मागतो राजसा. या लेकरावर किती संस्कार असतील अगोदरच 32 लक्षणे आहे म्हणले खेळून खेळून आलं अतिताला अगोदर त्या ठिकाणी नमन केलं माता पित्याला नमन केलं आणि बोलवण्याचा हेतू विचारलं त्यावेळेस माय म्हणते बापू या अतिताला तुझं त्या ठिकाणी मांस पाहिजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी बोलले तर बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्त पूर्ण उमारमान संतोषेल. बघा म्हणलं या ठिकाणी विचार करा फक्त त्या लेकराला सांगायला सुद्धा माईचं अंतकरण काय म्हणलं असं आणि ते लेकरू बी कसं सद्गुणी आहे ते लेकरू म्हणाले माय जर करता हे माझा देह तर भगवंताला अर्पण केलेला आहे पण हे देह जर या अतीताला त्या ठिकाणी संतुष्ट करत असेल तर साक्षात महादेव माझ्यावर प्रसन्न झालेत अशा प्रकारचा उद्गार त्या ठिकाणी श्री अळकरला येतं. ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडीवरी पाकशाळे भितरी घेऊन गेली बधावया. जरा म्हणजे या ठिकाणी आईचं अंतकरण हृदय त्या ठिकाणी भरून आले पण शोक करायचा नसल्यामुळं लवकर करेवर घेतलं आणि पाकशाळेमध्ये म्हणजे आता स्वयंपाक घरामध्ये घेऊन आत गेले. आता कसं करतात चिलयाशी चुंबन देऊन हृदय धरीला प्रीती करून बाळ म्हणे पुढे ती येईन तुझ्या उदरी जननी. महाराज म्हणले अगो खरोखर याच्यामध्ये भाव पूर्ण आहे शब्दाचा उच्चार फक्त ऐकू नका. या ठिकाणी त्या माईचं अंतकरण त्या मध्ये गेल्याच्या नंतर मट मुक्या घेणं त्याला मिठी मारणं त्यावेळेस त्या बाळानं ओळखलं माय एवढं मी अशा प्रकारचं प्रेम करू नको आता जरी जात असलो तरी मी पुढे तुझ्याच पोटाला येईल अशा प्रकारचं लेकरू माईला बोलले. त्यावेळेस माईला काय वाटलं असं माया जाळा सर्व सोडून मन केले वज्राहून कठीण चले आशा शिर छेदून
काढिले मा सांगिते. किती अंतकरण जड करावं लागलं असल माईचं माऊलीचं त्या ठिकाणी. असं लेकरू ज्यावेळेस बोललं त्यावेळेस अंतकरण जड केली, मोठी सुई घेतली. लेकराचं त्या ठिकाणी मुंडक एखादं पक्ष्याचं किंवा एखाद्या प्राण्याचं कापलं, त्याचं मांस बाजूला केलं. अशा प्रकारची स्थिती सांगू लागेल. आपण अशी पुत्र नाही म्हणून शिरकमळ ठेविले पहावया. शरीराचा पाक करून या उठवी भोजनाती ताते. किती कठोर अंतकरण केलं असेल. किती एकुलतं एक लेकरू संपूर्ण करता करता माऊलीचा विचार आला. माऊलीच्या मनामध्ये विचार आला आपल्याला तर लेकरू नाही. सगळं तर आपण आता करून वाढायला, पण कधी जर आठवण आली तर कसं होईल. म्हणून त्या लेकराचं मुंडकं तेवढं ठेवलं आणि बाकीच्या मांसाचं त्या ठिकाणी पाक सिद्धी केलं. आणि त्या याचकाला उठा महाराज आता स्वयंपाक झालाय, जेवायला बसा, अशा प्रकारची विनंती करू लागले. आतेंद्रिय द्रष्ट श्री शंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते. बघा म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा सूत्रधार सदाशिव वाचणारा त्या ठिकाणी अंतकरणातल्या पुन्हा कसं कळणार नाही. तो हे मुंडकं लपून ठेवलेलं लपून बसल काय. त्या ठिकाणी ओळखीले की या बाईनं आपल्या लेकराचं तसंच मुंडकं ठेवलेलं आहे. काय बोलतात. उठोने चालिला तत्काळ धावती चांगुना श्रियाळ येरो म्हणे कळले सकाळ शिरकमळ ठेविले. आता बघा म्हणजे ताटावर बसायचं तर उठून चलत. उठून जात असताना त्या ठिकाणी दोघेही नवरा बायको गेले. महाराज का चल्या हो, जाऊ नका, अशा प्रकारची विनंती केले. दोन्ही पाय घट्ट धरले. त्यावेळेस म्हणजे किती शाने हाव, मला कळालंय तुम्ही कसलं जेवण घाललेल्या लेकराला कापून जेवण घातलो असं तुम्हाला भाव निर्माण होत असेल, पण त्याचं मुंडकं ठेवलं हे मला कळालंय. म्हणून असलं जेवण जेवणा म्हणून त्या ठिकाणी जाऊ लागले. तर हर हर सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. काय हो 40 झाले नाही 40 झाली घे 40 सर्व. पार्वती शिव हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. सर्व गात्रात शिर प्रधान त्याची कैसे ठेवले लपून तवती दोघे धरी ती चरण ते पचवून घाली तो. शरीरामध्ये ज्ञानी काय शिर आहे, याला सगळं काही समजते. सगळी अक्कल कशामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे. हे प्रधान रूपी कारभार करणारा डोकं आहे. आणि एवढा मोठं सेवेचं असतं तुम्ही यालाच कशाला बाजूला ठेवल्या. तिला काय वाटलं आपणाला एक एकुलते लेकरू आहे, जेव्हा लेकराची आवड आणि प्रेम निर्माण जाईल असं फरफळामध्ये ठेवलं होतं काढून कवातरी बघायला वाटलं तिला. माईचा प्रेम. महाराज आमची चूक झाली, त्याचा सुद्धा स्वयंपाक करता, त्याला शिजता, त्याला पचवून तुम्हाला जेवायला देता, पण तुम्ही असं विनमुख देऊ नका आमच्याकडून. त्या ठिकाणी चूक झाली, माफ करा असं शिर्या आणि चांगून येऊन त्या अतीत महाराजाचे पाय धरू लागलेले आहेत. शोभन धरावा अंतरी मेहनतपणे चुकवरी तरी सर्वज्ञा तो क्षमा करे सत्वामुचे राखा. परमेश्वरा तू प्रत्यक्ष आमच्या तुम्ही कोपू नका, तुम्ही आमचा क्षोभ धरू नका. मी काय आमच्याकडे निर्णयपणे आम्ही तुमचा लेकरो बर निर्णयपणे जरी चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा एक वेळेस, पण तुम्ही असं इनमुख जाऊ नका. तुम्ही जेवण करून जा. असं कोण शिव्या आणि चांगुना दोघंही असणारे त्या ठिकाणी त्या अतित रूपी महाराजाचे गट्ट पाय धरून विनंती करू लागलेले आहेत.
मने शिरे बाहेर उकळात घालून कांडाला मज देखता करी आता आतित महाराज तो शिवपर्व बोलू लागलेले ज्या ठिकाणी जे ठेवलेलं जे मुंडक ना तो बाहेर घेऊन ये. माझ्या देखत काय कर याच कांडण कर. कशाचं? मुंडक्याचं. जसं मिक्सरचं बटन दाबलं की जसं होते की नाही तसं पहिलं उकळ आणि मुसळ, नंतर आलं उकळ, नंतर पुन्हा आला खलबत्ता आणि पुन्हा आलं मिक्सर. हे तू माझ्या देखत घे आणि माझ्या देखत त्याच्यामध्ये तू कांडण कर असं शिव परमात्मा कुणाला त्या ठिकाणी चांगल्याला बोलू लागलेले आहेत. आश्रू आल्या तुझ्या नयनी की कष्टी झाली अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वास हानी करून जाये ना तुझ्या मनात दुःखी झाली कष्टी झाली कुठलं महाराजाला आणि काय उद्या करून सत्विले एवढा जरी कल्प विकल्प तुझ्या मनात जरी आला 12,000 वर्षापासून त्या नित्य नेमानं जेवण होतं आलेल्या लोकायला. एकही माणूस विनोक नव्हता शिराळ राजाच्या राजवाड्यामध्ये. 12 वर्ष होऊन गेले होते या गोष्टीला. नंतर परीक्षा घ्यायला आले कोण? शिव परमात्मा. येण्याची इच्छा होती, हा येण्याची इच्छा होती, पण नारदाने तिची स्वारी देऊन सांगितली पूर्ण कल्पना आणि अतीत वेश कुचळाचं वेश धरून शिव परमात्मा तिथे आले. आणि जर तू हे केलेलं सगळं वायफळ जाईल, तुझं सत्वही जाईल आणि तुझं लेकरूही जाईल. असं कोण? अतीत महाराज जर तुझ्या मनामध्ये कल्प विकल्प जर आला तर सगळं तुझ्या सत्वाला हानी होईल, सत्व तुझं वाया जाईल. असं त्या ठिकाणी कोण? अतीत रूपी महाराज चांगुण्याला बोलू लागलेले आहेत. श्रीराम करी कंडना सत्व पाहे कैलास राणा अंतरी अंतरी सद्दो राजाची राणी होती. किती कोमल, किती कुमार, काय ती बाई असं तिचं काय वर्णन करावं. सत्वाधीर होती, धन्य धन्यची पतिव्रता चाले तिची देवावरी मान्य सती होती ती. कोण? सांगू नाही साहेब. अवश्य महाराज काही हरकत नाही, तुम्ही तसं मी सांगेल तसं मी ऐकायला तयार आहे. ती ज्या ठिकाणी जे लपवून जे ठेवलेलं होतं आपल्या स्वतःच्या लेकराचं मुंडक ती हातानं आणली, आणून त्या ठिकाणी देखत आता कांडण करू लागलेली आहे ती. निज सत्वाचे धरिले धर्याचे करी मुसळे कांडित बैसली गल्लाळे निर्धाराचे ती काय केले? सत्व जाऊ द्यायचं नाही. सत्व जाऊ दिली काय नाही. नीच सत्वाचं उकळ मन धैर्याचं मुसळ कांडीत बसली गेला. काय गाऊ लागली मुखानं? दुसरं काही? शिवाचं नामस्मरण पाप जाळण्यासाठी, पापातून मुक्त होण्यासाठी, या जन्मालातून माणूस मुक्त होण्यासाठी पुनरपी जन्म जठरी शैन मरावं मरावं जन्मावं ही एरदार खेपा चुकविण्यासाठी ते प्रत्येक सुंदर प्रकारचं कुणाचं शिवाचं नामस्मरण करी ती बाई त्या ठिकाणी कांडण करू लागलेली आहे. अतीत म्हणे परम मंगळ गीत रसिक सुडाळे खंती करिता पय पेन धवल दुरावे पण मुखाच्या बाहेर नव्हतं कुणाचं? सांगूनच. अतीत म्हणले मुखात्या जमना, मुखात्या जमना. मग कसं केलं पाहिजे? कंठ मोकळा सोडून देवाचं नाव वाजायचं आहे काय? हा देवाचं नाव गेला कंठ मोकळा सोडून आणि त्या परमेश्वर आणि तू जर गीत गातशील पैफेन 2 रुपये जो सिंहासनावर बसणारे शिव प्रभू तुला प्रसन्न होतील. कोण होते? तेच शिव होते. तेच म्हणाले अतीत महाराज तू कंठ मोकळा सोड. दाबोड कोणी ऐकते की कोणी कसं की लाजून नाही देवाचं नाव घ्यायचं. कंठ मोकळा सोड, माझ्यावर तुला प्रसन्न होणार आहे, अजिबात त्याची चिंता करायची नाही. असं कोण त्या ठिकाणी अतीत महाराज चांगल्याला उपदेश करू लागलेले आहे. सद्भाव सरोवर विलासिनी
सुंदरी की निश्चळ गंगा भरून जात मर्यादा धरून आणि त्या ठिकाणी राजाची राणी होती, किती कोमल, काय तिचं हृदय असेल. दुसऱ्याच्या जर दुःखात सामील झालं माणसाच्या डोळ्याला पाणी येते. दुसऱ्याच्या दुःखात जर सामील झालं तर ते तर स्वतःच होय त्या ठिकाणी. पण ही जे त्याने काय केली, बाईला लय लवकर लढू येत, नंतर शिवे जरी गेलं तरी लढू येते. ती जे पाण्यातली गंगा डोळ्याच्या बाहेर जाऊ दिलं नाही, जसं नदी पात्रामध्येच वाहते, पात्रामध्येच वाहते आपली मर्यादा धरून. तसं ही जे निघणारे जे जळ आणि पाणी जे आहेत कसे प्रेमाचे आहेत, या आई साहेबांनी काय केलं, आपल्या डोळ्यामध्ये घट्ट धरलं, बाहेर सुद्धा त्या ठिकाणी पाणी अजिबात येऊ दिलेलं नाही. तिचे पाताली जवदन काळवंडला मृग शावकचे गुणन गावे उपमाना किती नाही सुंदर, किती नाही राजाची राणी होती. तिथं तर एकदम चंद्रासारखं सोजल होतं, पण ग्रहण लागल्यावर कसं होते, काळ कुट्ट होते. चिंता अग्नीत बुडाल्यासारखं झालेली आहे. कोण सांगून झाली. सत्ववीर बाई, सत्व राखण्यासाठी काही गोष्टीची मर्यादा पाळावं लागते. काय सत्व राखण्यासाठी काही गोष्टीची मर्यादा पाळावं लागते. काही गोष्टी मर्यादा पाळणार गेल तरी जमतात, पण काही गोष्टी मर्यादा पाळत. ही मर्यादा पाळली बाई कशासाठी, आपल्या सत्व राखण्यासाठी. आणि ती मर्यादा एवढी चाणाक्ष, एवढी हुशार, एवढी हारण्यासारखी, एवढी सुंदर, पण हिचं अंग चिंताक्रांत झालं. कुणाचं चांगलं नाही तर झालं. आणि ती चांगुणा सत्वधीर काय करू लागली, मने कोमला सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृपकिशोरा श्वास वक्रा येऊन उदारा धन्य केले. एक जन्म तर झेंडा लावते आणि एक जन्म तर कुळ बर्बाद करते. कुळ बर्बाद होते कुळाचं. 3 पिढी आठवण राहते हो, फल्याण्याचं पोरग नसता फल्याण्याची. आणि एक चांगलं जर जन्मलं, त्याचा आजा लई चांगला होता, त्याचा प्रधान्य त्याला लईच भारी होता. उगं जाऊ द्या 42 गवसाला 3 तरी. ती काय म्हणू लागली, एवढा राजवाड्याच्या मध्ये तू प्रत्यक्ष जन्माला आला, किती सुमार आहेस, किती ज्ञानी आहे, किती हुशार आहेस लेकरा, तू या ठिकाणी जन्माला आलास आणि प्रत्यक्ष आमचा उद्धार केलास. कोण म्हणाली, माय म्हणाली लेकराची लेकराला. त्या लेकराचं शिरछेद झाला, खंडन झालाय, स्वयंपाक झाला, तांडण त्याचे गुणवर्णन झाले. तू माझ्या पोटी आलास आणि या राजवाड्याचा उद्धार केलास. काय तू धन्य आहे, काय तुझं पुण्य आहे, असं ती सांगून त्या ठिकाणी आपल्या लेकराविषयी सद्भावना निर्माण झाली आणि ती त्या ठिकाणी गीत गाऊ लागलेली आहे. तू सुकुमार गुणवंत माझे निष्ठुर गाव लागची तुझ विन परदेशी दुबळे बनंग झाले. माझ्या वागणारे मी किती बाई निष्ठुर हाव, मी किती दोषी हाव. माझ्या हाताने तुला का प्रत्यक्ष शिरछेद केला, माझे एवढं लागणारे घाव तुझ्या डोक्यावर लागत असतील, पण मी आई आता तुझ्याहून कशी झाली, भिकारी झाली. कारण दुसरं लेकरूच नाही. आता मी दुबळी झाली, भनंग झाली, भिकाऱ्यासारखी झाली. मी आता कोणाला बनू, मी कोणाची आई म्हणून मी जगात काय तोंड दाखवू, असं तिच्या मनामध्ये आक्रोश रूपानं ती सांगून आता काय बनू लागलेली आहे ती. कुंचक मंडळी अति सुंदरा कुंचकी बाहेर कुठल्या की भूमिला कसरा गळत्या लाविल्या रे. माणसाच्या मनामध्ये गायचं सुद्धा लेकरासाठी हंबरते. ती एवढं कांदण करत असताना तणाचं दूध बाहेर लावलं, एका त्या महादेवाच्या पिंडीवर गळती जशी लावतात तशा प्रकार तूच कंबडाला त्यांनी पाना दाटून आला लेकरासाठी आणि स्तनातून त्या ठिकाणी दूध वाहू लागलं. न सुद्धा हा 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 म्हणता म्हणता ही त्या ठिकाणी बातमी पसरली बाहेर. म्हणजे कुठलं की महाराज आलं म्हण, त्या महाराजांना बाईला असं सांगलं, बाईनं असं केलं. बिन पैशाची डांगोरी पोहोचली चौक.
आणि ती सगळी त्या ठिकाणी जात 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 काय होऊ लागलं पुढे? मने आतीत जेवण अवधारे जाऊ दे राजद्वारा देह त्यागीने अवसर यावर धीरन धरे. ती काय म्हणू लागली तामुना मनामध्ये? हे राजसा, हे लेकरा, हे पारसा, हे जे मी केलं तर सत्व राखण्यासाठी केलं. पण सत्व केव्हा? रात्रीत महाराज जेवले, राज दरबाराच्या बाहेर गेले. मी माझ्या देहाचा त्याग करीन, मी माझं जगात कोण दाखवणार नाही. ह्या चिलिया, हे गुणवंता, तू क्षणभर थांब वाटत. अशी ती धावा कुणाचा? लेकराचा आणि विश्वनाथाचा, शिवाचा करू लागलेली आहे ती. कैलास पंत लक्षुण सत्या एकला जातो सिमज टाकून तुझे संगती मी उभा राहे क्षणभर. हे गुणवंता कुठं चालत? येत असताना प्रत्यक्ष काय झालं? हे बाजारपेठ आहे. कुठे यात्रेला जा, काशीला जा, कुण्याही तीर्थयात्रेला जा किंवा मठाला येत असताना पेठ लागते. तो मोया जे पेठेला गेला असतो चौकट, मग ज्या ठिकाणी पेठेच्या बाजार असताना काय राहते? देवाचे पानं, फुलं, नारळ, उदबत्ती. तो मोक्ष दीपाचे केणे करून आणि गेलास मोठ पेठ, ही जी जाणारी पेठ जे, या पेठेनं तो कैलासाला गेलास. असं ती जी असणारी कोणती सांगू ना आपल्या कुणाविषयी? त्या लेकराविषयी, चिलेविषयी बोलू लागलेली ती. तू मोक्ष दीपाचे केने भरून जाशी कैलास राजपेठ लक्षुण तुझे संगती मी उदरेन मज टाकोने. यात्रा करा, काय पाहिजे? आर्थिक परिस्थिती, दिंडीत गेलं तरी पैसे पाहिजे का महाराज? पैसे नाही दिंडी होते काय? पैसे नाही ते यात्रा होते, होय ना? मग मी भिकारी आहे. कोण म्हणते त्या लेकराचे? तुझ्याकडे मोक्ष दीपाचे केणे आहेत. पैसे कशाचे आहेत? मोक्ष दीपाचे केणे. तू पिशवीत भरून जिथं जाईल तिथं लेकरामध्ये बाई राहा संघ माणसाच्या, ते घ्या हो, हे घ्या हो, ते घ्या हो. शेवट गाडी याचे कोणा घ्यावंच म्हणते. याने म्हणते वागू देत, संपले टिकटापुरते थाईत म्हणते. त्यावेळेस काय म्हणते? मी भिकारी आहे. तू मोक्ष देपाच्या पेटेने चला. जर त्याने नुसतं काय बघू, माझ्याकडे पैसा अडका काही नाही, तुझ्याकडे भरपूर पैसे, तू खरेदी केलेलं मला तरी बघू दे. मोक्ष दीपाचे केणे दातोशी पेट खोळला या कैलासाला चला, मला डोळ्याला बघू दे. अशी ती सांगू ना आपल्या लेकराविषयी, चिलेविषयी ती गुणवर्णन करू लागलेली आहे ती. उदकाविन जैसा मी तैसा मी तानया तुझविन माझे हृदय निर्दय कठीण लोकांत वदन केली जाऊ. ही कशी आहे? मी तरी एखाद्या पाण्यातला मासा आहे आणि ती मासा घेतला आणि एखाद्या वाळूवर जर शिपडलं, मासोळी कशी करते? थडपड 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 करते. कारण ती मासोळीचा जगणं कशात आहे? पाण्यात आहे. तसं बाईचं जगणं लेकरात आहे. बाई काय तुमचे किती पैसे आहेत बँकेत? कोणी म्हणणार बाई तुम्हाला किती लेकर आहेत? मी म्हणलो तुमच्या पत्नीला कालच, काय लेकर आहेत तुम्हाला? सहज माणूस विचारतो काय लेकर आहे तुमचे? लेकर काय करतात? तसं मला जे त्या ठिकाणी तुझ्यामुळे मी पवित्र झालो. कशामुळे झालो? बाईला लेकरू झालं की बाई पवित्र. कसली बाई म्हणतात? पुरी पुरी आहे अजून. बाईला लेकरू झालं की संपलं. झाड लावलं, झाडाला फल फुलं आले की आनंद. तसं जर तुझी जर हे माय म्हणून जर जगात जर सांगलं माझ्याकडे कोण काय दाखव, काय बाई आहे म्हणून लेकराला कापली देऊन स्वतःच्या, त्या बाईला कळावं की नाही? 12 प्रकारचे 12 बोलतात. सगळ्या समाजाचे लोक बोलतात. बोलणार तशातला काही भाग नाही. तशा प्रकारचं ती तुझ्या वेळी मी भिकारी झालो, दुबळी झालो, मी काय जगात तोंड दाखवू, अशी ती नाना प्रकारची त्या ठिकाणी बाई आता बोलू लागलेली आहे. ती तुझी मावली मना लाज वाटे रे गुणवंता तू आपुली सार्थकता
कर्मी गेला शिवपदा. तुझी आई बनायला या जगात लाज वाटते. बनले एखाद्याची माय आहे म्हणून सांगलं तर काय वाटते माणसाला. लेकरूच माझ्या पोटाला याच नव्हतं पण आमचं नाव पाण्यात घालायचं का म्हणता. का म्हणता. हृदयाला लागलं आणि पटलं पटलं आपलं पटलं नाही म्हणून म्हणता. त्या लेकराचे विचार आणि त्या लेकराचे गुण आपणाला पटलं नाही म्हणून बोलता. आणि पटल्यावर आनंद वाटते. तसं ही जी त्या ठिकाणी जर म्हणजे अपकीर्ती पसरली आता. बाई काय म्हणते की मी स्वतःच्या लेकराच्या बाईनं हत्या केली आणि इतराला मी काय तोंड दाखवू. आता मीच लोकांना तोंड दाखवायसारखी नाही. म्हणजे माणसाकडे विचार अनंत प्रकारचे येतात. म्हणतात की एकच विचार नाही, माणसाला अनंत प्रकारचे विचार येतात आणि त्या अनंत प्रकारचे विचार त्या बाईच्या डोक्यामध्ये विचारसरणी येऊ लागली. ती हे त्रिभुवन शोधिता सका तुझा ऐसान दिसे बाहेर. मग ते पचवून तत्काळ उठा म्हणे तुझ्यासारखा लेकरू त्रिभुवन तरी शोधलं तर लेकरू माझ्या दृष्टीला तसं दिसणार नाही. अशा ब्रह्मांमध्ये सगळा स्वयंपाक झाला. कुणाचा झाला. चांगुनेचा स्वयंपाक झाला. आतीत महाराजाकडे गेले, हात जोडून विनंती करू लागली. कुणाला. आतीत कुठलं होतं. कैलासातलं होतं. महाराज कुठलं होऊन आलं होतं. कैलासातला वेशधारी अतीत रूपात आलेले महादेव आणि त्या अतिता पुढे हात जोडून विनंती करू लागली. कोण. सांगूना करू लागली. महाराज स्वयंपाक झाला आणि तुम्ही जेवायला उठा. उठा म्हणण्याबरोबर अतीत फार हुशार. का महाराज. फार हुशार. मग तो अतीत महाराज काय बोलू लागले. अतीत म्हणजे आवनी पती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकताची याळनपती. ऐका लक्ष देऊन झाला चित्ती संकोची. लक्ष देऊन ऐकायला फार बारकायचे आणि संसारात उपयोगी आहे. तुम्ही याचं निरीक्षण करा. या ओळीचं निरीक्षण करा. कसं आहे त्या ठिकाणी अतीत महाराजाला विनंती केली बाई ना तुम्ही या उठा जेवा माझ्यासोबत. बस अतीताला विनंती. अतीत महाराजांना काय केले. अतीत महाराज काय हरकत नाही पण तुम्ही दोघं बी या माझ्या बरोबर पंक्तीला बसा. बसा म्हणण्याबरोबर ती बाई कुणाकडे बघली. बोला बोला बोला. हा शिरवार राजाकडे बघली. का बघली. तुम्ही उठा पंक्तीला बसा म्हणण्यावर याचा चेहरा उतरला. नक्क म्हणलं नाही. चेहरा उतरला. कुणाचा. मालकाचा. मालकाचा चेहरा उतरण्याबरोबर बाईला कळाव. काय झालंय की का. कुणाला कळाव. बाईला कळाव. मालकाचा चेहरा उतरलेला बाईला कळाव. त्या बाईला कळालं. कुणाला. चांगला. त्या शिर्याला येईना म्हणलं नाही, खाईना म्हणलं नाही, काहीच म्हणलं. चेहऱ्यावरचा भाव कळाला. नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा भाव बाईला कळाव. कळालं तिला. तिला म्हणली तुम्ही संकोचित होऊ नका. शब्द फुटला का त्याच्या तोंडातून. हिच बोलली. निर्णय घेतली. ताडकन निर्णय घेतली बाईनं. तुम्ही संकोचित होऊ नका. चिंता करू नका. त्या गोष्टीचं काहीच नाही. तुम्ही लवकर उठा. वेळ लावू नका. महाराजा संघ पंक्तीला बसा. कळालं की बाईला. बाई शहाणी होती. शहाण्याची लेख होती बाई. बाई कुठली होती. हिमालयाच्या राजाची लेख होती. कोण. नाही पार्वती होती. ही बाई कुठली होती. राजाची राणी होती. कोण. सांगूना. आणि त्या कोणत्या ठिकाणी राजाने सुद्धा तिचं ऐकल्यावर ओळखून घेतलं अंतरात. त्यानेही काय बोललं काय पत्नीला. राजानं काहीच नाही. मग त्यावेळेस काय केलं. चांगुना म्हणे नृपनाथा सत्वरा काळे सत्वर आता विनमुख जाऊन द्यावे अतिता मनी चिंता. कशासाठी. आपलं सत्वासाठी काय. सत्व जाऊन म्हणून आपलं
की लोक बरं म्हणा म्हणून? लोकांसाठी लेकरू का आपलं काय? सत्व राखण्यासाठी लेकरू. सत्व आता तुम्ही राखा, सत्वर या, लवकर या, वेळ करू नका. लगेच तुम्ही आतीत महाराज संग तुम्ही जेवायला बसा. अशा प्रकारची ती बाई निर्णय घेऊन ती सांगून आपल्या राजाला बोलू लागलेली आहे ती. न मास वाईला म्या उदरात तुम्हास जळ नव्हे पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय राजेश्री तुम्ही त्या ठिकाणी काय मी 9 महिने 9 दिवस लेकरू पोटात वागविलं. किती महिने? 9 महिने 9 दिवस मी याला पोट्यात घातले. आणि तुमच्या पोटात किती? पोटीचा पोटात आपला लेकरू आपल्या पोटात घालायला याला कशाची चिंता आहे? फक्त तुमच्या पोटात 4च घंटे राहणार आहे. अजिबात काही चिंता तुम्ही करू नका, करायचीच नाही. असं म्हणण्याबरोबर सुद्धा ऐकाव, गड्यानं सुद्धा बाईचं ऐकाव. इतकं तिने शहाणपणाचा उपदेश केला. कुणाला? राजाला. राजाने ऐकलं. ऐकून राजेश्रीच्या लगेच त्या ठिकाणी पात्रावर आता बसू लागलेलं इथं. वाचिता तुम्ही या घे वाच घ्या. वाचता सांगता पांडू पाटील या या या. हा उठा पटकन या. हा लय म्हणणं या या. पार्वती शिव हर 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 महादेव. अजून 2-3 आहेत बरं, 2 लेडीज आहेत. गेला त्या पद्धतीने द्या महाराज, त्याला सांगा मार्गदर्शन करून. हा पंडित आहे महाराज. 2-3 बाय आहेत बघा. थोडं 15-20 नाही गेलं तर 15 करा. असं 10 द्या. 10 घ्या. श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. राव बैसला पंक्तीसी आट वाढवून आणले वेगेशी अतीत मने चांगून येई सवेगार. तुमचा शब्द तुझ्या कानावर आला नाही. जवळ घ्या, थोडा स्वर वाढवा. राव बैसला पंक्तीसी ताट वाढवून आणले वेगेशी अतीत मने चांगुनेसी तोही येई सवेगार. तुम्ही दोघे बसा म्हणून सांगितलं होतं. कोण? आतित महाराजांनी ताट मांडली. ताट मांडून आपल्या एक मालकाचं आणि आतित महाराजाचं ताट मांडून आणून ठेवलं. दोघंही बसले. बसल्यानंतर आतित महाराज जेवायसाठी आले नव्हते, परीक्षा बघायला आलेले होते. अवश्य म्हणून मग ताबडतोब काय चाललंय? ताबडतोब त्या ठिकाणी आणि काय म्हणले? मैबीर यांच्या बरीकडे गेलो. हा नाही घेऊ नका. पण त्या ठिकाणी म्हणजे की आणि तुम्ही बी बाई त्या ठिकाणी कुणाला सांगून येला. त्या ठिकाणी तुम्ही बी त्या ठिकाणी माझ्या पंक्तीला जेवायला बसा. या म्हणजे बाई लवकर त्या ठिकाणी झटकून निर्णय घेतली. कारण का लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे अशातला भाग नाही. तिने मालकाला उपदेश केली. कुणाला? स्वतःच्या भरताराला उपदेश केली. त्याने ऐकले. बसल्यानंतर लगेच ती बाई पटकून निर्णय घेतली आणि ती स्वयंपाकघरामध्ये गेली आणि ताट सगळं वाढून ती बी आणून आतिता सोबत जेवायला बसली. कोण? एकीकडे चांगुना आणि एकीकडे शिर्या राजा. आत कोण आहे? शिव परमात्मा त्या ठिकाणी आतित रूपात आलेले महादेव आहे. त्या ठिकाणी आता काय करू लागले? अवश्य म्हणे म्हणून झडकरी येऊनी बैसली नपसुंदरी यावर आतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न घाले सर्वथा. त्या ठिकाणी आल्यानंतर हे आतित महाराज तट कुणा ताड कुणा उठले. बडा राग. कुणाला राग? शिवाला. एकाच्या घरी एकाला असल बी नाही. याच्यातला काही भाग नाही. सगळेच काही तसे पाहिजे. तसं ते त्या ठिकाणी काय केलं? ताड कुणा उठले म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवायच्या लायकीचं घर बघा. एवढी खटाटप करून कोण बोलू लागले?
शिव परमात्मा उठले आणि तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये अन्न खायसारखं काही नाही. मग काय करू लागले पुढे? पुत्रिकाच न पाहावे वदन मग ते कोण घेईल अन्न दिपेविन शून्य सदनो पुत्राविन तेवी तुम्ही. ज्याच्या घरात लेकरूच नसेल नि पुत्रिकाचं न पाहावे वदन. माणूस ज्या माणसाची मोठी व्यवस्था करते काय करते? लेकरू बाळ नाही त्याच कारण याला कोणीच नाही वाटत. आवाज नाही काय तुम्हाला नाही तशा प्रकार निपुत्रिकाचे न पाहावे वदन आणि त्याचे घरी कोण खाईल? तुमच्या घरी काय का? अरे ज्याला लेकरू आहे तर तसं काय त्याच्याकडे उठल्यावर तोंड बघून म्हणतात. तोंड बघून म्हणतात. आणि तुमच्या त्या घरामध्ये कसं अन्न खाऊ म्हणजे तुमचं अन्न खायासारखं नाही असं कोण म्हणले? शिव परमात्मा अतिथ वेशात आले चांगवण्याला आणि तो शिराळ राजाला बोलू लागलेले आहेत. मासिके वाचोनी वदनो वृक्ष जैसा की बुबळाविल जैसे नयने शून्य सदन तुमचे ते. काय करा म्हणजे त्या ठिकाणी गोरपान सुंदर गोरपान आहे एक नंबरला. पण वरी काय गेले? रेल्वेचा डब्बा गेलाय नाकावून चिपटीच आहे. काय करावं तोंडाला? काय करावं तोंडाला? गोर बघतोय चांगला सुंदर 3 मजली 4 मजली बांधले पण मध्ये दिवाच नाही. काय करावं मंदिराला त्या घराला? काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. डोळे बघतोय चांगला हिरवेगार टप्पू टप्पू बुबळे दिसणार काय ना. काय करू डोळ्याला? तसलं तुमचं घर आहे बाई. तुमच्या घरात लेकरू नाही तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय अन्न खायसारखं घर नाही. कोण म्हणू लागले? अतीत मराठा चांगून म्हणू लागलेले आहेत. होती दोघे बोलती सदगदितो एक होता पिला तुझे चांगला म्हणे गेले सत्वे अतीत युग जायला. महाराज त्या ठिकाणी अतीत महाराज त्या ठिकाणी आता जेवण करणार विनमुख जातील गेलेले सगळे नाशिवंत झालं आता. आणि माझं लेकरूही सत्वधारी गेले कंठ मोकळा सोडला. आणि जे केलं ते कशावर ठेवलं? देवावर शिवावर विश्वास ठेवून केले. तिने जे काही सगळं केलंय आतापर्यंत कुणावर विश्वास ठेवले? फक्त महादेवावर विश्वास ठेवून केले. इतरावर कुणावरही तिने विश्वास ठेवला नाही. देवा सगळं जे काही केलं ते मी तुझ्यासाठी केले माझ्यासाठी काहीच नाही. त्या ठिकाणी करता करिता तू आहेस परमेश्वर म्हणून ती देवाचा धावा करून ती चांगून काय करू लागली? एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पहाशी ऐसे बोलता चांगुण्यासी अद्भुत गहिवर ताटला. त्या ठिकाणी चांगून काय म्हणली? महाराज देवा किती सत्व बघता तुम्ही आता. सत्वाची काय शिल्लक बघायची परीक्षा राहिली आता. एकुलत एक लेकरू होतं त्याचा मी शिरछेद केला त्याचा स्वयंपाक केलं त्याचं कांडण केलं आणि तुम्हाला मी अर्पण केलं. आता किती माझं सत्व बघणारा देवा शिवा म्हणून ती भगवंताचा ते प्रत्यक्ष कंठ मोकळा सोडून ती धावा करू लागली देवाचा. म्हणे सत्वही बुडाले सते उरता गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून तेच न्याळे हाक फोडी चांगला. माझं सत्वही गेलं वर्त करण्यामध्ये माझं बाळही गेलं आणि वर्त करत असेल त्याचं खंडन बी. कारण खंडन कसं की अतीत महाराज जर विनमुख गेलं म्हणजे माझं सगळं वर्ताचं खंडन झालं. असं सत्वधीर रूपी तू परमेश्वरा शिवा माझं किती तू अजून सत्व बघणार आहेस म्हणून प्रत्यक्ष ती असणारी शिवाचा धावा करू लागलेली आहे. नैनी चालल्या प्रेमा सुधारा म्हणे हा शिव कर्पूर गौराय दीर्घ स्वरे बाहे उमावर आहे पाव सत्वरी या ती त्या ठिकाणी काय केली? कंठ मोकळा सोडली. दीर्घ स्वर हातामध्ये माणूस एखादी बोलत असताना आरोळी जशी देते की नाही तशा प्रकारचा कंठ आणि दीर्घ स्वरामध्ये त्या भगवंताचा धावा करले. देवा या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी सत्वाच्या ठिकाणी येऊन तू माझं राखण केले पाहिजे. तुझ्याशिवाय मला कोणी नाही परमेश्वरा म्हणून ते प्रत्यक्ष ती भगवंताचा धावा करू लागलेली आहे. ती झाले वंश खंडन न देखो पुढती पुत्र बलनाय ऐसे ऐकता अजिताचे नेले स्त्रो लागले प्रेम. कंठ मोकळा सोडून देवाचा धावा करू लागले. माझं लेकरू एक होते तेही गेलं. वंशाचं खंडन बी
कंठ मोकळा सोडली आणि हा पैफेंदूर असला परमेश्वरा शिवा तो धाव या समयाच्या म्हणून त्या ठिकाणी करत असताना तिच्या डोळ्यातून त्या ठिकाणी पाना वाहू लागला. वाहत असताना तिने जे केलेली करतू तिची जे करणे ते सगळी कोण बघितली होती? ज्या अतिताने बघितलं, अतिताईच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी महादेवाच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी वाहू लागलेलं आहे. तो बाहेर फुटली माते वळसा थोर होत नगरात लोक दुःखे लक्ष पिटित राजकिशोर आठवणिया ही बातमी चौकट पसरल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं की लोकांना त्या ठिकाणी हा मध्ये एक आतित महाराज आलं म्हणून आणि अशा प्रकारचं चांगल्यानं स्वतःच लेकरू कापलं म्हणा, आतित महाराज जेव घातलं म्हणा आणि ते आतित ही त्या बातमी त्या ठिकाणी कांती नगरामध्ये चौकट पसरली. हा म्हणता गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे लोक त्या ठिकाणी काय लेकरू चांगलं होतं, महाराज कुठलं होय, काय हत्ती असेल, महाराजांनी कसं ऐकलं नाही, महाराजांनी कुठे पाहिजे लेकरू कापायला हो का, नाना प्रकारचे आलेले लोक सगळे त्या ठिकाणी त्या बोलू लागलेले आहे तिथं. या श्री गणेश श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईसस प्रसन्न होऊन श्री शंकर काय दिले तन कळेची. नाही माईक सांबजनोस पार्वतीपते शिवार हर महादेव. सांगुना लढाई लागली. मातेचं प्रेम आहे, एकुलतं एक बाळ आहे. आती तिचा काढून त्या ठिकाणी शिरछेद केलाय, वाढलंय. तिने म्हणते संघ बस. वडील आई बसलेले आहेत तरी त्या आतीत काय म्हणायला लागला की मला तुझ्या घरी पुत्र नाही, मी जातो निघून. सत्वाचं खंडन झालं. इतकी वर्षापासून मी चालू लागलो, भगवंता आता काय राहिलं माझं. अट्टहास करून लढाली माय. काय असेल ते दुःख हे लाघव आहे बरं का, लाघव आहे. कोणी दुःख मान नका, कोणी निपुत्रित असाल म्हणलं हे सत्य आहे का? हे भगवान शिवप्रभा फक्त लाघव करून दाखवालाय. ही कथा आहे, फक्त कथा घ्या. कोणी असेल माय मावल्या तर दुःख करू नका. जगावं लागते. त्या भगवंतानं आपल्याला शरीर दिले, ते जगावंच लागते. चला त्या मातेचं दुःख बघणार ते देव लोक सगळे आले, पाहायला लागले. 8 तास करू म्हणले, काही करो देवा, त्या माईचं दुःख तूच बघ रे, तुला त्याची दया येऊ दे. असं असणारे देव लोक बोलू लागलेले आहेत. अतित म्हणे सांगून येसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुणासी यावरी असती काय बोले. भाव बघितला, भाव अट्टहास करून राहिले देव लोक म्हणजे आश्चर्य करून राहिले. आता काय देते भगवान परमात्मा. तेव्हा भगवान शिव म्हणले, त्या आतीत म्हणले, बाये सांगू नये, तुझ्या सत्वाला मी प्रसन्न झालो, तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालोय. तू माग वरदान काय पाहतेस, तुझी भक्ती पाहिलो, तुझी भक्ती प्रेमळ दिसली, निष्कपट निष्कलंक अशी असणारी होती भक्ती ती. तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालो आणि तू माग म्हणल्याबरोबर काय मागते सांगू ना. मजनी पुत्रिक म्हणती लोक हा धोनी काळी कलंक कलंक ऐसे ऐकता कैलास नायक बोलावे म्हणे पुत्रासी. भगवान शिवले सांगू नये, माग तुला काय पाहिजे म्हणल्याबरोबर सांगू ना म्हणली, प्रभू मला काही नका, माझ्यावरला कलंक असा तुम्ही नाहीसा करा. मी बाहेर जर निघालो तर लोक मला म्हणतील निपुत्रिक आहेस म्हणतीस, मला लोक भेटता होतात, शिव्या देतात. हा कलंक तुम्ही नाहीसा करा म्हणल्याबरोबर एवढंच का सांगू नये, तू हाक मार फक्त म्हणल्याबरोबर काय करते सांगू ना. सत्य मानून अतीत वचना दीर्घ हंका बोडिता सांगून सांगू ना. म्हणेचिल या गुणा निधाना येस भगवान शुभ असताना अतीत म्हणतोय सांगू ना, तू हाक मार म्हणल्याबरोबर तिनं तुमचं वचन सत्य मानलंय सांगू ना. आणि असणारी हृदय तिचं भरून आलं होतं. बाळा चिलिया कुठं गेलास रे सगुणा असना गुन्हेला ना, तू ये रे माझ्या सांगू ना, माझ्या पिल्ल्या लेकरा कुठं तू खेळायला गेलास.
तिला सगळं तिनं केलेलं आहे, पण मायाचा पाना होता अट्टहास करून तिने हाक मारू लागलेली आहे. अतिथ्य तुझा विना घराचे ग्रास गोटे गुंतलाशी खेळावयास माझे ताने तू पाडस सत्वरा खेळ होनिया. बाळा तू माझ्या सत्वा राख रे. कुठं गेलास तू? खेळाय गेलास का? कुठं गुंतलास? काय करलास तू? तुझ्या विना अतीत या ठिकाणी तुझ्या अतीत वाट पाहत आहे. तू न येशी जरी धावून तरी माझा जाऊ पाहे प्राण. जस दिशा विलोकून सांगून पाहे ते दवा. बाळा चिलिया तू ये रे. तू जर उशीर करतील येणार नाहीस तर मी या ठिकाणी प्राण देईल बर का. प्राण माझ्या प्राणामध्ये आता काही शिल्लक राहील नाही रे. तुझी वाट पाहिलो. तू ये आणि अतीत असणारा या ठिकाणी भोजनाची तुझी वाट पाहत आहे. काय करते बाळ? मागुती हाक फोडी लाळ तो जैसे उगवे मित्र मंडळ तैसा धावतची आला बाळ पाहेच रे यार स्नेहा भरे. मनामध्ये मायाचा पाजर आहे. तिने हाक मारली चिलिया म्हणल्याबरोबर ते बाळ असं असताना सूर्यचंद्र कसे उगवतात, पौर्णिमेला चंद्र किंवा सूर्य असा चालतो तेच असणार ते बाळक त्या ठिकाणी माईच्या समोर उभा टाकलेला आहे. अति स्वरूप टाकून शिव प्रगटला निज रूप पूर्ण दशहस्त पंचवदन दिनोदारण जगद्गुरु. जगद्गुरु आहे तो, जगताचा गुरु आहे तो, विश्वव्यापक परमात्मा आहे तो, भगवान शिव अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे तो. फक्त लागाव या ठिकाणी आपलं वेश त्याने काय केलं? पालटलं बरं. काय लेकरू समोर आलेलं आहे. माईनं बघितल्याबरोबर त्याने आपला वेश पालटला. भक्ती बघितल्याबरोबर काय करतात भगवान शिव परमात्मा? शिव धरिला निजांकावरी बैसविला स्त्रियाला सांगून ते वेळा पायावरी लोळती. बाळ आल्याबरोबर भगवान शिव परमात्मा असणारे आपल्या मूळ रूपामध्ये आले आहेत. सगुण रूपामध्ये आल्याबरोबर त्यांनी काय केलं? चिल्याला गुंतलेला आहे आणि आपल्या हृदयाला लावलं बरं. काय एवढा ब्रह्मांडाचा नायक त्या चिल्या हृदयाला लावले आहे. लावल्याबरोबर त्याचे वडील असणारे चांगुणा आणि आई आणि वडील श्री आणि चांगुणा त्या शिवप्रभूच्या पायावर नतमस्तक झालेले आहेत. सुख सुमने वर्षात पार दुंदुभे कोदंडले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया. या ठिकाणच्या नगरीचे लोक असे हात बघता बघता त्या नगरामध्ये वार्ता पसरली. काय पसरली? त्या भोजनालयामध्ये श्री चांगुणच्या ठिकाणी भगवान शिव परमात्मा आले येतात म्हणल्याबरोबर आपण जसं आपले गुरु महाराज आले म्हणल्याबरोबर नुसतं कळाय उशीर आहे. सगळे लोक गोळा होता. तशा प्रकारचे लोक त्या चांगुणीच्या घरी आले आहेत. त्या सगळ्याला आनंद असा मावणा झालाय. शिवे नविले दिव्य विमान श्री आला चांगुना दिव्य रूप होऊन चिरयासे सिंहासन स्थापून छत्र धरिले तयावरी. अशा प्रकारे श्रिया चांगुणा आणि चिलियाबळ असा असणारा त्यांचं प्रेम भक्ती पाहून भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि त्या सर्वांसहित त्या ठिकाणी स्वर्गावर कैलासावर विमान आलेलं आहे. श्रीमामध्ये असणारे चिलिया चांगुणा आणि असणारी कोण? श्रिया राजा आणि चांगुणा आणि चिलिया बाळ हे तिघे त्या विमानात बसले आणि कैलासाला गेले आहेत. सचिवासनी रावणी राजे भारा विमाने बैसविले सत्वरा निजपदी जगद्गुरुद्वार श्री शंकर स्थापित. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो राजा असणारा सचिवासहित मुले बरं काय या ठिकाणी. एवढं असं त्यांनी काय केलं? आपल्या अंकावर ताणी बाळ असा त्यांनी मांडीवर घेतलेला आहे. भगवान अधिकार म्हणतात या ठिकाणी. बाळाची भक्ती होती, तो प्रेमळ भाग होता. ते गुण तसे काय होतं? ते जोडप सद्गुणी होतं. ते सद्गुणी जोडप असे असतं. त्यांचा भाव बघितला आणि भगवान शिव असताना त्यांना आपल्या मांडीवर जागा दिली आहे आणि कैलासामध्ये सर्व असे असणारे विराजमान झालेले आहेत. सद्गुणात महाराज की या लवकर लवकर या. महिला वर्ग पुणे असतील या. कोण आहे? पडलं प्रसाद घ्या. किती आहे? श्लोक सांगा. 81 श्लोक चालू आहे. शांती नगरी 81 या आता फक्त 10 श्लोक 82 ते 93. या कोणी आहे का? सांगणार कोणी आहेत का? सूचक कोणी आहेत का? या प्रसाद आहे कसं? या कोण आहे? पार्वतीश्वर हर हर महादेव.
श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्ये नमो नमः कांती नगरी सौख्य आघाद त्रिभुवनी नमाय आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग नविटे कालत्रयी। त्या कांती नगरीमध्ये असणारे आनंद झाला बरं काय, अवघा झाला आनंदी आनंद। त्या कांती नगरीमध्ये आनंद झाला आहे। त्या स्त्रिया असा ते नगर सगळं ते उद्धरलं त्या ठिकाणी। स्त्रिया चांगून असा त्या कैलासाला गेले, सगळे आनंदी लोक झाले त्या ठिकाणी। आणि आनंदाला पारावा असा कोण सांगायला, हे व्यास होती या ठिकाणी कथन करायची कथा बरं काय। त्याला सुद्धा आनंद भरून यायला आहे, त्याला सुद्धा आनंद मारणार आहे कथा सांगताना, कथा लिहिताना। अशा प्रकारे या ठिकाणी व्यासऋषी आनंदमय झालेले आहेत। शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायापर्यंत 14 भुवनाचे सारा यथार्थ 14 अध्याय निर्मिले। अशा प्रकारे या ठिकाणी चांगुण्याची कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आणि आपला हा अध्याय काय आहे, 14 अध्याय या ठिकाणी संपलेत। हे कळस अध्याय होता, या ठिकाणी कथा संपली। आता इथून असा असताना कळस अध्यायचं सगळं सार या ठिकाणी सांगणार आहेत। हे 14 अध्याय म्हणजे कसे आहेत, 14 भुवन आहेत। 14 भुवन असे असणारे हे या ठिकाणचा आपला शिवलामृत ग्रंथ आहे। आणि ते आपण श्रवण करून घ्यालो असं या ठिकाणी ग्रंथकर्ते बोलू लागलेले आहेत की 14 विद्याचे सार की 14 घाटीचा अंत परिकर की 14 पदे निरंतर गायवर्जन घडे। 14 विद्या 64 कळा अशी असणारी 14 विद्येचं हे सार आहे की काय म्हणलं या ग्रंथामध्ये। असा असणारा 18 पुराण शास्त्र असे असणारे हे सगळं त्याच्यामधलं काढलेलं आहे। कोण काढलंय, व्यासानं। सूत जे नेहमी काय सांगतात, व्यासानं सांगितलेलं आहे। स्कंद पुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराण, विष्णू पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण अशा सगळ्या पुराणामधलं सार या ग्रंथाच्या ठिकाणी आहे बरं का। आणि हे तुम्ही असं असताना श्रवण करावं असे ग्रंथकर्ते बोलू लागले आहेत की चतुर्दश रत्नाचा प्रकाश येथेही झाला एक रस की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकाते। 14 चक्र 14 रत्न काढत काय असा असणारा प्रकाशवंत आहे। त्या शापामुळे त्या इंद्राचे सगळे शस्त्र त्या समुद्रात पडले होते। समुद्राचं मंथन केलं, मंथन करून 14 रत्न काढले। त्या 14 रत्नाचं सार या ग्रंथामध्ये आहे बरं का। आपण पाहिलं असा असणारा ग्रंथ महान असा शिवलामृत ग्रंथ आहे की 14 कांड वेद की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिव मंदिरी निर्मिले। 14 कोठड्या निर्माण केल्या काय शिव मंदिरामध्ये असणारे कप्पे किंवा 14 काय काय म्हणू काय काय शिव मंदिर झालं 14 असं 64 विद्येचं भांडार आहे की काय। अशा प्रकारे 14 कप्पे 14 पायऱ्या आपल्या स्टेप आहेत काय, एवढं सार असं असणार या ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे बरं का। श्रवण पठन लेखन निधिध्यास अनुमोदन परम प्रीती करिता ग्रंथ रक्षण फळ समान सर्वासी। फळ समान सर्वासी या रे लहान थोर भले त्या नाती नानी नर याती नर। सगळे या तुम्ही लहान थोर सगळ्याला या ठिकाणी अधिकार सारखा आहे, सगळ्याला फलप्राप्ती सारखीच आहे बरं का या ग्रंथाची। या ग्रंथाचे असं असणार, कोणी वाचन करत असेल, कोणी सांगत असेल, कोणी ऐकत असेल, कोणी आतापर्यंत आलं नसेल पण तुम्ही आज कोणी आला असेल त्यालाही असं असणारी प्राप्ती सारखीच आहे बरं का या ठिकाणी। या ठिकाणी ग्रंथ करते मी काही मजा म्हणत सांगायलो नाही। चला शिव होऊन माऊली करील निदंगाची साऊली आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय। ग्रंथ तुम्ही फक्त ऐका, या सगळ्याला म्हणलं तुम्ही सगळ्या लहान मोठ्या सगळ्यांना भगवान परमात्मा सावली होईल। प्रत्येक सावली प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची होऊन या वेळा तुमच्या अंगाची सावली होईल, तुमच्या मागे तो भोवताळ फिरल, तुमचं काम करून टाकून जसं राहणार नाही भगवान परमात्मा। असा असताना तुम्ही या अध्याय श्रवण केल्यानंतर तुमच्यामध्ये असणाऱ्या भव व्याधी आहे, तुमच्या सगळ्या काय दुःख असेल ते निघून जाणार आहे। आधी व्याधी आय निरसोण
वाद्याही पावे पुत्र संतान ग्राम गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल. अध्यायाचं सार घन आहे बरं का, हे तुम्ही फक्त ऐकायला या. हा अध्यायाचं तुम्ही कोणी जर पठण करत असाल तुमच्या भवव्याधी दुःख नाहीसं होणार. इतकंच नाही, कोण्या आईला कोण्या मातेला असणार कोण बाळ नसल या ठिकाणी तर तिला फक्त इच्छा धरून तुम्ही बसा, तिला बाळाची प्राप्ती होईल बरं का. जर कोणी धन मागत असेल, कोणी पुत्र इच्छा असेल, कोणती तुमच्या मनातली मनोकामना घेऊन तुमची इथं असाल तर तुमची इच्छा भगवान शिवप्रभूच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल असं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागले आहेत. घरी संपत्ती दाटे बहुत ऋण मोचन होय त्वरित शत्रुक्षयतार्थ दक्षिण मुखे वाचिता. अशा प्रकारे तुम्ही दक्षिणेकडे जर तुम्ही मुख होऊन हे ग्रंथ वाचत असाल तर तुमच्याकडे कोणी शत्रू असा असता, तुमचं कोणी द्वेष करत असेल, तुमच्यावर शत्रू कोणी येत असेल तर तो काय होईल, त्याचं दुःख नाहीसं होईल. शत्रूचं बळ कमी होईल, तुम्हाला सामर्थ्य येईल, तुमच्या ताकद येईल. असं तुमच्यामधलं दुःख, दारिद्र्य, शत्रू असो, कोणी भय असो, चिंता असो, तुमच्यामध्ये सगळी चिंता नाहीशी होईल. फक्त तुम्ही काय करा, या ग्रंथाचं वाचन, पठन, मनन आणि तसं वागा. म्हणजे नुसतं करून राहू नका, तसं वागा. तुम्ही ज्ञान आणि क्रिया सांगलं पाहिजे बरं काय, तरच हे फलप्राप्ती होते. चला. शतावर तने करिता भक्ती युक्त कोटी होय शिव भक्त सुत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाचा भूत नरगे तिथे. या ग्रंथात जर कोणी 100 पारायण केले त्याच्या घरी शिव प्राप्त म्हणजे चांगला पुत्र प्राप्त होईल बरं का. आणि चांगला पुत्र यायला हेच करावं लागते. चांगलं जर आपण चांगलं पेरलं तर सोयाबीन तर पेरलं तर आपल्याला काय दुसरं निघणार का, सोयाबीन निघते. चांगलं पेरा तुम्ही, चांगलं उगवते. मग 100 पारायण जर केलात तर तुम्हाला असा शिवपुत्र होईल. असा चांगला भक्तिवान गुणवान असा तुमची कीर्ती असा चांगला पुत्र होईल. एवढंच नाही तर ह्या पारायणामध्ये तुम्ही जर केलात तर तुम्हाला असं असणार काय म्हणलं थोडं पिशाचा भूत. तर तुम्हाला एक ग्रंथ जर तुमच्या घरी असेल, तुम्हाला कोणी वाचन जर होत नसेल, तुम्हाला तुमच्या घरी ग्रंथ जरी असला तर तुमच्या घरी भूत बाधा काही होणार नाही, तुम्हाला भानामती काही होणार नाही, अंग वगैरे काही तुमचं दुखणार नाही. तुम्हाला कोणी साधू भोंदू जायची गरज नाही. फक्त तुम्ही हा ग्रंथ तुमच्या घरी ठेवा आणि तुमची श्रद्धा भक्ती असताना आपल्या सद्गुरू ठेवा. तुमचा सद्गुरू तुम्हाला तारते बरं काय, दुसरा कुठलाच बंधू बाबा तारणार नाही. चला पुढे. त्रिमास करिता नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसोण भावे प्रचित पहावी वाचोण नाही कारण अभिविकाचे. मज मंच काही नवं, फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, तुम्ही करून बघा. 3 महिने फक्त करून बघा. तुमच्यामध्ये दरिद्रता नाही निर्माण झाली तर व्यासवी म्हणतात मी खोटं बोलणार नाही. तुमचा भाव बघा, करून बघा तुम्ही. आणि जर हे असणार भवीला म्हणले, या ठिकाणी भवी म्हणले, भवीनं हे ग्रंथ पळसवू नये म्हणले. आप्पाच्या मुखातून ऐकलो आपण भवी कोणाला म्हणतात. आप्पाने सांगितले बरं काय, मी शब्द कानात ठेवला. भवी म्हणजे लिंग दीक्षा नाही, मुखामध्ये शिवनाम नाही, नामस्मरण नाही, कोणत्या ग्रंथ घरामध्ये नाही, तो भवी आहे बरं का. तो भवी आहे तो. अशा असताना भवी त्याला हे ग्रंथ सुद्धा त्याला सांगायचं नाही माझ्या घरी ग्रंथ आहे म्हणून, किंवा त्याच्या पुढे आपलं कारण मांडायचं नाही. कारण का, पालती घागर घातल्याने वरून पाणी किती, त्या पाणीमध्ये शिरल का, नाही शिरल. तसा तो भव्य आहे, त्याच्या संग तुम्ही असं असणार तुमचं मत त्याच्या पुढे मांडायचं नाही. आता या दुख आले, लाईट आली. किती आहे श्लोक? 93 चालू आहे. पार्वतेश्वर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री प्रभुरामचंद्राय नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. श्री गुरुवर्य नमो नमः. त्रिमास करिता नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसोन भावे प्रचित पावे वाचोन नाही कारण अभाविकाचे.
कुठं पोती वाचल्यानं असं होते होय. पोती वाचे मी सांगणार का तुम्ही जरा आता शिवपुराण कुठं चालू आहे? नांदेडला चालू आहे. हा हेच शिवपुराण. आणि त्याच्यावर त्याने सांगितलं डॉक्टरनं पहिल्या 3ऱ्या महिन्यात काय मिळेल, 4थ्या काय मिळेल, 5व्या काय मिळेल, करीत करीत 8व्या 9व्या महिन्यापर्यंत काय मिळेल. हे लेकर दोन्ही फेल आहेत म्हणून सांगितले. आणि तिचा विश्वास कशावर होता? महादेवावर. लेकर चांगले जन्मलेत नाही महाराजांना सांगले बरं टीव्हीवर प्रवचनामध्ये परदेपेश्वरा महाराज. आणि जे शिवपुराण सांगितले ज्या ठिकाणी शिवपुराण आहे, पोती आहे, कीर्तन आहे, महादेवाचा गुण आहे, समाधान बसवा आणि त्या ठिकाणची माती जरी लावलं तर शरीर पवित्र होते म्हणून. तुम्ही कारण त्या ठिकाणी अभाविकच आहे. ज्याच्या मनामध्ये भावना आहे त्यानं तुम्ही 3 महिने ग्रंथ वाचवा. तुमची मनात इच्छा धरा आणि इच्छा धरून तुम्ही करा, तुमची मनकामना पूर्ण होते. एखादी कुमारिका मुलीनं वाचली तिला भरतार चांगला मिळते. जर बाईनं वाचली त्याला लेकरून मिळते. एखाद्या गरीबानं शिकायचं तर श्रीमंत होते. तुमची मनात इच्छा आहे तशी पूर्ण करणारा कोण आहे? मनातली इच्छा कोणीच पूर्ण करू शकणार. अधिकारी नवरा असं ते पूर्ण करू शकणार. मनातली इच्छा कोण पूर्ण करते? परमेश्वर करते. परमेश्वर करते. जर मनातली इच्छा जर पूर्ण होरायचा असेल तर तुम्ही या 3 महिने ग्रंथ सर करायचं आवर्तन करा. तुमची मनातली मनकामना पूर्ण होते. नाही कारण अभाविकाचे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून करा. सगळे काही सोपं आहे असं त्या ठिकाणी ग्रंथ करता श्रीधर स्वामी ऐकणाऱ्याला उद्देशून सांगाले. का सांगाले? वाचणाऱ्याचं काम 1 पट आहे, सांगणाऱ्याचं काम 2 पट आहे, ऐकणाऱ्याचं काम 3 पट आहे. किती पट आहे? ऐकणं ही भक्ती साधी नाही, श्रवण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्या प्रकारचं त्या काय करू लागलेले आहेत? सोमवारी ग्रंथ पूजन, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षण, सुचरभूत व्हावे जन, सोपी प्रगोट शिव सांगे. तुम्हाला जर त्या ठिकाणी देवाचा कवळ ते मोबाईल म्हणून वाट बघायचा असेल, तुम्ही रेंज मध्ये राहा देवाच्या. बरोबर देवाचा कॉल येते. उद्या दिवशी येते, सोमवारी येते. जर सोमवार सोडून दिला आणि बुधवारी ये म्हणलं तर मी सोमवारी काल येते म्हणून सांगितलंय. आणि नसून शिवरात्रीला येते, प्रदोषवर्त करा येते. काल कुणाचा येते? शिवाच येते. येऊन देव बोलते. तुम्ही त्या ठिकाणी पूजा करा आणि त्या पूजेच्या पुढे तुम्ही झोपा, देवावर विश्वास ठेवा. आणि देव स्वप्नामध्ये येऊन जागृतीपेक्षा सुख अपार. खरंच मोबाईल आला काय की, खरंच मी देवाला बोलू काय की, खरंच देव आला काय की, सगळा भास तयार होते आणि तुमची मनातली मनकामना पूर्ण होते. पण एवढेच की विश्वास ठेवून करा, सगळं श्रद्धेनं करा, तुम्हाला फलप्राप्ती होते. जे जे पडेल संकष्ट ते निवारील निळकंठ. 14 अध्यायाचे फळ वरिष्ठ वेगळा ते लिहिलेसे. सांगितलं तुमच्यावर माणूस आहे करत असताना गाडी कुठं पंक्चर होते, कुठं खराब होते, सर्व्हिसिंग करावं लागते. तसं या शिवनाम समूहाची शरीराला संरक्षण काय करावं ते? ज्याच्याकडे गाडी आहे त्याला काय म्हणते? सर्व्हिसिंग. घर आहे त्याला घर झाडावं लागते. शिवनामाचं मुलांचे हृदयात धान्य करा, झाडा, कचरा काढा. जे जे काही तुमच्यावर संकट पडेल ते तर निळखंड परमात्मा तुम्हाला निवारे. आणि हे कसं आहे? 14 भुवनाचं सार आहे. एका एका अध्यायामध्ये एक एक लिहिलेलं आहे. काय काय म्हणतात की 14 दिवस 20 दिवस कशाला ऐका? आरतीला आलं म्हणजे प्रसाद मिळाला तर मी संपलं. तसं एका एकाच फळ. मग आपलं शेत होय, त्या शेताला कसकस करावं होते, नांगरती करावं होते, वक्रती करावं लागते, पेरणी करावं होते, तण काढावं लागते, पुन्हा तण उपाशी जाऊन उपवास धरावं लागते, तण काढावं तर शेत पिकते. तसं आपलं हे शिवनाम समूहाचं काय होय? शेत होय. आपण आपल्या शेतात जा. कसल्या? आपल्या. आणि याच्यावर जर जे काही संकट आहे ते संकट भगवंत निवारण करणारा तो निळ्या रंगाचा एका एका अध्यायामध्ये काय काय फळ वर्णन केले ते आता प्रत्यक्ष ग्रंथ करते सांगू लागलेले आहेत. प्रथमाध्यायी मंगल चरण दारशाचे कलावतीने पती उद्रण
हेची कथन शिवली अमृत म्हणला पहिला अध्याय फार चांगला आहे, सुंदर आहे. सुंदर म्हणजे पहिला अध्यात गुरु कसं करावं, गुरुच्या मठात जाऊन किती दिवस पोथी ऐकावं हे आहे. मग ते काय केलं, दाशा राजानं असताना ती भक्ती केली. दाशा राजाला उपदेश कुणाचा झालाय, बाईचा जरा गड्यानं ऐकला तरी बाईला म्हणा चला हो जाऊ मठात पोथी यायला दिवसापासून, कोण म्हणा घरच्या ये नाही म्हणलं तर एक दिवस तरी वेळ काढते घडी, पण रोज म्हणावं लागते. तसं काय केलं, ही कळावतीनं दाशा राजाला उपदेश केलं आणि दाशा राजाने तशा प्रकारचं शिव 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 मंत्र म्हणलं. पाप रूपी कावळे निघाले अंगातून. कुणाच्या? दाशा राजाचे. हे किती गोड किती सुंदर सगळं काय आहे हे त्या ठिकाणी मंगळाचरण म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये सगळं या ठिकाणी ग्रंथकर्त्यानं वर्णन केलेलं आहे. निरूपण शिवरात्री कर्म विलासाचे कथन. वा वा. तिसऱ्यात गौतम सांगेन कल्मषपाद करीला. दुसरा अध्याय त्या ठिकाणी पारद्याचा आहे. मुख्य प्राणी त्या ठिकाणी बोललो. हरणी, तिला काय वाचा होती काय, वाचा फुटली, वाचा फुटली. वाचा चांगलीच होती पण संगतीनं खराब झाली गेली, वाया गेली. काही काही संगतीनं बी लागतेत गुण. संगतीनं ही राक्षसाच्या राहिली. पुन्हा वाटलं पुन्हा देवदेव करावं, पुन्हा नंतर ही त्या ठिकाणी काय केली, हारणीच्या जन्माला गेली. आणि त्या ठिकाणी काय झालं, ह्या पाशी पडद्यानं बेलावर पान कसं पिंडीवर ठेवलं, जे ब्रह्मदेवानं स्थापना केलेलं लिंग होतं त्याच्यावर बेल कसं व्हायलं आणि उदार कसं झालं, या शिवरात्रीचं महत्व कशामध्ये आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे शिवरात्रीचं महत्व. मी संक्षिप्त सांगला बरं हे महत्व. तिसरा अध्याय त्या ठिकाणी दुर्जय राजा राक्षसपद झाला, कल्मास्पद झाला. राक्षस झाल्यावर पुन्हा नंतर त्याला ज्ञान उत्पन्न झालं आणि त्याचा कसा उद्धार झाला हे तिसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. चौथ्यात महालिंगार्चन गोप बाळा गेला उद्धरून. पाचव्यात उमे पुत्र घालून राजस्थानी शिवप्रसादे. चौथा अध्याय श्रीकराचा. 8व्या पिढीला कृष्ण अवतारामध्ये जन्म येईल गवळ्याच्या लेकराला. आणि ते विधवा स्त्री होती, गवळ्याची गरीब घरची होती आणि तिचं पुन्हा देवानी रात्र तिला झोपायला पलंग कसा तयार केलं, घर तसं तयार. कुणाची कृपादृष्टी झाली तिला, शिव परमात्माची कृपादृष्टी झाली. हे चौथा अध्यायामध्ये आहे. 5व्या अध्यायामध्ये उमेला लेकर सापडले, एक राजाचं आणि एक तिचं. आणि त्याला पुन्हा काय केलं, त्या लेकरांनी प्रदोष व्रत केले. काय केले, प्रदोष व्रत केले. आणि या प्रदोष व्रताचं जे महत्व जे आहे, हे पूजा कशी करायची, त्याच्यामुळे त्यांना फलश्रुती काय पदरात त्याच्या लेकराची पडली. हे 5वा आणि 6वा अध्याय कशाचा, प्रदोषाच्या महत्वाचं हे त्या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्याने निरूपण केलेलं आहे. शिमिंतिन्याशांक पुण्यकारक. 7वा 8वा कौतुक भद्रायु. त्याच्यानंतर पुढे गेले, शिमिंत्रीचं आख्यान लागलं आणि शिमिंत्रीचं सगळं इतिहास सांगितलं. 7वा आणि 8वा अध्याय या शिमिंत्रीपासून सुरुवात झाला. तिच्या पोटी कोण जन्माला आलं, हिनं काय केली, ते कसं कसं सगळं त्यात भद्रायूचं आख्यान आहे, भद्राव राजाचं, वज्रभाऊचं. त्याच्यामध्ये काय काय सगळं सारांश आहे 7वा अध्यायामध्ये. एवढा सुंदर आणि गोड अध्याय त्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी 7वा आणि 8वा अध्यायामध्ये वर्णन केलेला आहे. तो नवमास वामदेवाच्या कानश्रुत दुर्भय राजा जन्म दुःख कतिले भवसे अतिसुरस आद्या तो. 9वा अध्याय दुर्जय राजा राक्षस झाला. तो राक्षस त्या ठिकाणी वामदेव ऋषीला भेटायला खावा म्हणून आला. त्याच्या अंगाची विभूती लागली आणि त्याचा उद्धार झाला. त्याला किती जन्माचं कळालं, 25 जन्माचं ज्ञान त्यांनी कथन केलं. आणि काय काय सगळं जे घडलं एवढा गोड एवढा सुंदर. का सुंदर आहे, आपण केलेलं कर्तव्याचं फळ काय आहे. यमपुरी कसली राहते, यमपुरीत काय जाचणुका राहते, किती किती प्रकारचं काय काय केलेलं स्वागत तिथं राहते. कुठं, यमपुरीमध्ये. पेरलेलं कसं उगवते आणि काय काय खायला
मिळते हे 9व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी पूर्ण माणसाने ऐकावं. 10व्यात शारदाख्याने 11व्यात रुद्रमय महापूर्ण मानंद गेली भद्रशेन रावत. 10वा अध्याय शारदा ही गरोदर झाली, तिला ती मुलगा झाला शारदात्मज, आणि तिला प्रत्यक्ष परमेश्वर कसं भेटलं हे सगळं चरित्र त्यांनी ठिकाणी ऋषी भेटले, ऋषीने तिला वर्त करायला लावलं. हे सगळं महत्व कशामध्ये आहे? त्या अध्यायामध्ये. 11वा अध्याय एवढा सुंदर आहे, वाचणाऱ्याचं ऐकणाऱ्याचं सगळ्याचा उद्धार होऊन जाते. कशामध्ये? 11व्या अध्याय. 11व्या अध्यायाची तर कोणीच बराबरी करू शकणार. भूतलावर दुसऱ्या श्रेष्ठच काही नाही सांगितलं. सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाळ वाचिता घडांतरे दूर होती. इतकी ताकद आहे कशामध्ये? 11व्या अध्यायामध्ये. आणि ते 11व्या अध्याय पूर्ण आपण ऐकलेला आहे. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. 12व्यात विदर्भला उद्धार येता बर. आप्पा तुम्ही 17 आता काय करायचं? ओंकार आप्पा तुमचं बर. 12व्या अध्यायात 12वी बोवी हे दुसरी बोवी देतो देतो तू दे बघा पुस्तक असं असं संभजे पार्वते शिव हर 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 बोला. आमच्याकडे काही गुप्त नाही. पार्वते 12व्यात विदुरला उद्धार विष्णूने मर्दिले भस्मासुर. 13व्या अध्यायात समग्र शिव गौरी विवाह पळे. 12व्या अध्यायामध्ये विदुर आणि बाहुला हे आख्यान आहे. याच्यानंतर त्या ठिकाणी काय केलं? भस्मासुराचं आख्यान लागलं. विष्णू परमात्म्यानं मोहिनीचं रूप धरलं आणि आडवं आले नाचत नाचत आणि येऊन त्या भस्मासुराचं मर्दन केलं. 12वा संपला. 13वा अध्याय लागला. 13व्या अध्यायामध्ये काय झालं? त्या ठिकाणी महादेव पार्वतीचं किती सुंदर अध्याय त्या ठिकाणी, किती गोड गोड त्या ठिकाणी. आणि एवढं सगळं विवाह लागलेलं या 13व्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे. 14व्यात शिव पदार्पण विनोद गौरी बिल्लन झाली प्रसिद्ध. पुढे स्त्रिया चरित्र गाद. 14वा अध्याय संपूर्ण. या 13व्या अध्यायामध्ये माझ्या पार्वतीचा पुन्हा कार्तिक स्वामीचं हे सगळ्याचं त्या ठिकाणी जन्म झाला. सुंदर गोड अध्याय असणार. नंतर पुन्हा 14व्या अध्यायाला सुरुवात झाली. 14वा अध्याय म्हणजे कसं? बेसमेंट करून मानलंय, पायऱ्या टाकलंय, सलाब टाकलंय, पण काय राहिलंय? कळस. काय राहिलंय? सगळं झाले पण देवाचा कळस बसवायचाच राहिला. कळसाचा अध्याय हे कोणता? 14वा. हा अध्याय 14. याच्यामध्ये काय काय आपण ऐकल्या? 14व्या अध्यायामध्ये पार्वती काय झाली? भिल्लणी झाली. आणि भिल्लणीने कसं कसं महादेवाला तपश्चर्यातून उठविली. किती गोड, किती रसिक, किती सुंदर हे सगळं आपण या महादेवाच्या या 14 अध्यायामध्ये आपण निरूपण ऐकलेलं आहे. असं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रादय परम अगाध क्षीरसागरी गोविंद आदी उपदेशले कमलोद्वा. तुम्ही म्हणताल की हा एवढा अध्याय कैलासातलं होय सगळं पोथी पुराण इथं कसं आलं माणसापाशी? काही खोडसळ माणसं राहतात. हा त्या ठिकाणी सप्त ऋषी होते. त्या ठिकाणी देवलोकासोबत सप्त ऋषीने ते आणलं आणि पाताळात नेलं. पाताळात नेऊन शेषाला सांगितलं आणि शेषाचा अवतार झाला. आणि हे सप्त ऋषी पासून हे अध्याय आला. आणि अध्याय त्याने शिवलेला अमृता हा किती सुरस आहे, किती गोड आहे. याच्यातून त्याने काय सांगितलं? हे शिवपुराणातल्या गोष्टी आहेत, स्कंद पुराणातल्या आहेत. आणि त्यातला सगळा सारांश करून हा शिवलीला अमृत. अमृताची बरोबरी कोणीच करू शकणार, शक्यच नाही. अमृताचं काय काम राहते? झोपले त्याला उठवायचं, हालेल्यावर पक्क बेल की मेलेलं होय म्हणायचं. उठना गेल्यावर जे उठना गेलं हलवून हलवून ते मेलं. चटकुन्या उठलं ते नका हाय. ज्यानं मेलंय त्याला अमृत पाजल्यानंतर ते पुन्हा कसं होणार?
सजीव होणार एवढी ताकद आहे कशामध्ये? या अमृतामध्ये. तेच अमृत मध्ये शिवलीला अमृत ग्रंथ आहे. यात तुम्ही आवर्तन करा, प्रत्यक्ष मनातली मनोकामना पूर्ण होते. तेथून अविऋषी प्रसिद्ध पुढे झाले पूर्ण ब्रह्म दत्तात्रय आगाध. त्यापासून सदा सनंद रामानंद येते. मग ग्रंथकर्त्यांनी काय केलं? जे त्यांचं कुळ आहे श्रीधर स्वामीचं, दत्तानंद ब्रह्मानंद यांचे जे काय आजोपणंजा माणूस उगा येईना पोटाला जन्मायला, त्याचे काय के शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उगा म्हणाले. त्या ठिकाणी बाप म्हणाले, माय म्हणाले. अरे जाय की देवाच्या पाया. या माय आणि बापच कधी गेले नाहीत मठामध्ये. लेकराला म्हणाले त्याला कसं जाईल? शक्य आहे? शक्य आहे का? याचा कोण पहिल्यापासून होतं कुणाचं? श्रीधर स्वामीचं. रामानंद दत्तानंद हे सगळे जे पिढी जी होती त्याने असेच पोथी पुराण शिवपुराण त्यांनी कथा लिहिलं वाचलं आणि भगवंत त्यांना येऊन संवाद केली आणि त्यांनी ग्रंथ लिहिलं. म्हणून सांगितलं त्याचे माय बाप धन्य, त्याचं लेकरू धन्य. माणसाच्या तोंडावर सुद्धा शिव शिव म्हणायला सुद्धा याला अनंत जन्माचं पुण्य लागते. काय लागते? पुण्य लागते. पुण्य असेल तर तोंडावर येते. तशा प्रकारचे ते ग्रंथ करते. काय करू लागले? तेथून अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उद्धार. अरे त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद. त्या ठिकाणी अमलानंद दत्तानंद हे सगळे राहणारे कुठले वेळी? तसं तर तुम्ही मुखेडचे रहिवासी आहेत नाही काही मठामध्ये माणसं, मुखेडचे रहिवासी. ते अमलानंद नावाची नगरी आहे. ती कुठे आहे? पंढरपुरापासून 4 किलोमीटर दूर आहे. नाजरी नावाची नगरी. आणि त्या नगरीचे रहिवासी व्हायचे लेखक आणि त्यांनी ते ग्रंथ लिहिला. मग तो श्रीधर स्वामी त्या कुळाचं महत्व काय सांगू लागलेले आहेत? तेथून ब्रह्मानंद यती शुद्ध तया पासव पितामह आनंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद. ते ब्रह्मानंद त्यांचे आजोबा त्याचे त्या जसं काय आता आपण जसं महाराज गेले की दुसरं गेले की तिसरे, तसं त्यांचे म्हणजे आजोबा पंजोबा. आता यांच्याही घरामध्ये यांचे आजोबा आहे की नाही? गंगाधरप्पा. त्यांची आई संगाबाई. आम्ही लहानपणी गेलेलो आहोत त्यांच्या घरला. आम्ही तुमच्या आजोबाच्या घरी मोठ्या बेळीला. कारण त्यांचं किती महत्व होतं, त्यांच्यात किती ताकद होती, त्यांच्या मंत्रात ताकद होती त्यांच्या आप्पाच्या. मग असे सत्वादी आणि त्यांनी लावलं आणि त्यांची यांच्यावर आमच्यावर कृपा दृष्टी आहे म्हणून मी ग्रंथ लिहिलाय. आणि तेच बाप म्हणणारे माझे गुरु होईत. कोण म्हणाले? श्रीधर स्वामी म्हणाले. तो ब्रह्मानंद दत्तानंद ते माझे प्रत्यक्ष काय होईल? त्यांनी माझे गुरु होईल. त्या गुरुनी मला मार्गदर्शन केलं म्हणून मी ग्रंथ लिहिलं. मी माझ्या मनानं काही लिहिलेलं नाही असं श्रीधर स्वामी बोलू लागलेले आहेत. पंढरीवनी चारी नैऋत्य कोणी नाजरे नगरी तेथील लेखक देश निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद. कारण ज्या ठिकाणी नैऋत्य दिशेमध्ये नाजरे नावाची नगरी पंढरपुरापासून एक कोसभर आहे 4 किलोमीटर. आणि त्या नगरीमध्ये काय केलं? त्यांनी रहिवास केलं आणि त्यांनी समाधीस्थ त्या ठिकाणी. तोच त्या ठिकाणी पंढरपूर जशी नगरी आहे तशाच प्रकारचं त्यांनी मागलं. रोज पंढरपूरला यायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं आणि पुन्हा नंतर तो दत्तानंद अमलानंद त्यांचे जे गुरु जे होते तशा प्रकारचं त्यांनी सगळं अशा प्रकारचं तो कोण त्यांचे गुरु असणारे तो श्रीधर स्वामी आपल्या कुळाचं महत्व वर्णन करू लागलेले आहेत. लाईट नाही लाईट आपा थोडं राहिले 4 घ्या घ्या या 4 आहेत घ्या. तुम्ही वाचीला तुमचंच एक राहिले आता. नाही मलाही वाटले 62 ला आमच्या गावात तलाठी होती म्हणा. आम्ही जन्मण्याच्या अगोदर. हा 62 ला खरब खंडगावला तलाठी होती म्हणे. तर मी म्हणलो भगवंताने यायला आयुष्य चांगलं ठेवलं, शरीर प्रकृती चांगली आहे, भगवंताची कृपा आहे. या माध्यमातून संग्रह तर राहील ना. आणि सांगितलं येईना की मी 14व्या वर्षापासून शिवले अमृत वाचतो म्हणली. किती? 7वा श्लोक. मग त्यांच्या आई वडिलांना काय त्यांना मार्गदर्शन केलं असेल? वक्रतुंड महाकाय बोला पार्वती. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोञ्जलां परशुं मृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तातस्तु तममर गणैर्व्याघ्रकृतिर्वसानं विश्ववाद्यं विश्ववन्द्यं
निखिलभैरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं साम्बये नमः। पार्वती शिवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। घटस्थल ब्रह्मी विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, राजेंद्र शिवाचार्य महाराज, डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। सत्व तेथून पूर्णानंद यती शुद्ध, त्या पार्श्व पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र तो। कारण त्या ठिकाणी माझे वडील दत्तानंद, अमलानंद हे सगळे त्यांनी ब्रह्मानंद हे माझं कुलदैवत आहे, कुलदैवत. आणि हे कुलदैवत ते अतींद्र दृष्टी आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांनी प्रत्यक्ष काय केलं, मला मार्गदर्शन केलं. आणि त्या मार्गदर्शन तिथे कसं होतं की त्याने आत्म्या काही माणसं काही भविष्य करतात बघा, समोर बघण्याबरोबर चेहऱ्यावर सांगतात सगळं काही. रमल विद्या त्यांच्याकडे विद्या आहे. असे त्यांचे माझे गुरु होते. आणि ते प्रत्यक्ष त्यांचे माझे आजोपण जे होते त्यांना मी गुरु मानलं. म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी ग्रंथ लिहिलं. माझ्या मनाने काही केलं नाही असे शेजर स्वामी विनंती करू लागलेले आहेत. पंढरी होणी चार योजने दुरी, नैरत्य कोणी नाजरे नगरी, तेथील देशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद. कारण त्या ठिकाणी नाजरी नगरामध्ये त्यांनी आश्रम करून त्याचे पूर्ण ब्रह्मानंद त्यांनी आश्रम तयार केलं. तिथं असे आश्रम कुठं आहेत? उत्तराखंड मध्ये आहेत. उत्तराखंड आपल्याकडे आश्रम नाहीत, वर्धाश्रम आहेत. घरचे नेऊन काय करा, घरचे बाहेरले नाही, घरचे आश्रम त्यांचा आश्रम होत. आश्रमात जपी तपी मुली त्यांना भेटायला येत होते. आणि त्यांचे आमच्या घरावर कृपादृष्टी झाली. काय झाली? कृपादृष्टी झाली. आणि त्यांना मी गुरु मानलं. आणि गुरु मानून मी ह्या ग्रंथाला प्रत्यक्ष माझ्या मताला नाही, त्यांनी माझ्या हातात लेखणी दिली म्हणून मी ग्रंथ लिहिलं, मी म्हणून लिहिलं नाही असं त्या ठिकाणी शिरद स्वामी बोलू लागलेले आहेत. पुढे पंढरीसी केले तेथे संन्यास ग्रहण, येथेची समाधिस्थ होऊन अक्षय वस्ती केली. माणूस जन्माला आल्यानंतर संसार तर हाय, पण काही दिवसात संपलं की त्यातही त्याग करावं लागते. बाणप्रस्थाश्रम कशाला म्हणजे बाल, तरुण आणि वर्धपण. आणि वर्धाश्रमामध्ये काय करावं? देवदेव करा, राहायला जे दिलेलं शरीराला जे आयुष्य आहे ते कशामध्ये घालावं? शिवनाम स्मरणात घालावं. काय काय माणसं नाही हो बघूत की अजून लय हाय, जाऊ कव्हा घेऊ काय गेल्यावर की आधी जाताना तर महाराज टाकण्याची होती. ती तशा प्रकारचं त्या ठिकाणी काय बोलू लागलेले आहेत की अशा प्रकारचे त्यांनी काय केलं, या सगळ्यामध्ये काय केलं, पंढरपूरला आलं आणि त्यांनी संन्यास घेतलं. काय घेतलं? अवघड आहे. आणि संन्यास घेऊन त्या भगवंताला अनन्य भावानं शरणात गेलं. संन्यास घेणं म्हणजे काय की परतून पुन्हा संसारात जायचं नाही. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव. अशी दृढ भावना धरून त्या पंढरपूरला आले. पंढरपूरला त्यांनी संन्यास घेऊन आणि त्या ग्रंथाला नमस्कार करून पांडुरंगाला विनंती करू लागलेली आहेत. तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री माझी माता, वंदुनी त्या उभयता शिवलेला अमृत ग्रंथ. त्या पंढरीमध्ये त्या चंद्रभागेच्या काठावर येऊन काय केलं शिरदेव स्वामीनं? आई बापाला नमस्कार. आई हेच गुरु, आई हे शिव पार्वती. त्या ठिकाणी त्यांना काय केलं? नमस्कार केलं, त्याला वंदन केलं. आणि त्या दिवशी त्यांनी ग्रंथ त्याला वंदन केलं, पांडुरंगाला विनंती केली. आणि तो पांडुरंगाला विनंती करून त्यांनी त्या दिवशी ग्रंथ संपविलेला आहे. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ हे ग्रंथ केव्हा संपले? 1640 फाल्गुन महिना. त्या ठिकाणी रविवार दिवस आणि रविवारी ग्रंथ संपला. योगायोग आहे. आणि ते ग्रंथ करून त्या ठिकाणी भगवंता तू या ठिकाणी तो प्रिय कर दे. ग्रंथ हे देवाला प्रिय झालं तर जगाला मान्य आहे. म्हणून त्या देवाची ग्रंथ करते शिरदेव स्वामी करू लागले. 5 मिनिटाचं काम आहे. बर वाचून घ्या, वाचून घ्या, वाचून टाका. झाला जाणे जे अमृत ग्रंथाद्यंत शंकर तुझ वित्यर्थ हो कासरा
अपर्णा जीवना कर्पूर गौरा प्रमानंदा जगदुर्गा श्रीराज्य ब्रह्मराक्षे अभंग दयाळे शिवली रामलदा ग्रंथ स्कंद पुराण भगवंत खंड सुसोजनाखंड चतुर्दशाध्याय गोड अंबजन पार्वती शिव हर हर सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय गुरु पंचाचार्य महाराज की जय जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज शिवयोगी संत श्रोमणी मन्म स्वामी महाराज काय गेले याचा दोन हात की एकट्यांना लावाय ठीक आहे आरती तुम्हालाच थांबा वस्त्रदान करतो वस्त्रदान त्यानंतर तुम्ही लावा तुम्ही लावा ते वस्त्रदान वस्त्र अर्पित करे ते त्या ग्रंथाला काय एक जेव्हा कापूर घेऊन एकच वडी आहे ते पेटवायला पाहिजे ते ठेव या ग्रंथाला लगेच हे असं ठेवणार तो असं लावा असं जमतं ठेवायला असं करावं उकलायचं येत असते ते ग्रंथ जास्त टोपे नाही चांगलं तेवढं ऐकत जातो वस्त्रवाही असं करायचं आता ठेवा काय ठेवा काय ठेवा प्रसाद द्या पाटील होय प्रसाद ठेवा काय देऊ दे गडबड व्हायली सारा एक तिथून एक अर्धा घंटा तळमळ करायला कोण ती शिवपाठाची काम आपण करायचं बर चला अष्टमंगलानि भवन्तु सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची सर्वे प्रवे प्रेम कृपा दयाची सर्वांगे सुंदर उठसे दुराची कंठे जळके माळ मुक्त फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शरण मात्रे मन कामोना प्रती जय देव रत्न खचितारा तुझ गौरी कुमारा चंदनाचे बोटे कुमकुम केशरा रे जडी मुकुट शोभत बरा वृंदून चरणी नोपरे घागर्या माळा जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शरण मात्रे मन कामोना प्रती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड साजत नेना आश्रमाचा बापाय सदना संकष्टे पावावे निर्वाणे रक्षा जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शरण मात्रे मन कामना प्रती जय देव ब्रह्मांडे माळा विषकंठ काळा त्रिज्वाळा लावणे सुंदर मस्तकी भाळा जळ बाहे जुळला जय देव शंकरा स्वामी वाळू बाबा ते वाळू तू कर्पूर गौरा जय देव कर्पूरोळा भोळाने विशाळा अर्धांगी पार्वती ऐसा शंकर शोभे उमा जय देव जय शंकरा स्वामी शंकरा बर वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी रेते सागरम तन्म केले त्या माझ्यावती केतवा सुरपणे प्राशन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध जय देव शंकरा स्वामी आरती वाळू भावाती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबरपणीवर सुंदन म्हणणारी पंचानन मनोहन
सतोडीचे बीज वाचे उच्चारी जय देव जय शंकरा स्वामी शंकर आरती मन्मथस्वामीची मनगती नको मन्मथस्वामीची ओवाळू आरती जय जय सद्गुरुनाथा देवीचे म्हणते दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता अडंत निवारी जय देवी जय महिषासुरमथिनी सुरवरीश्वर बरदे तारक संजीवने जय देव त्रिगुण शोधून पाहता तुझ्याशी नाही चारी श्रमले परंतु न बलवे काही साई विवाद करिता पडलो पैवाई ते तो भक्ता लागे पावशिलवलाई जय देव जय महिषासुरमथिनी सुरवरीश्वर बरदे तारक संजीवने जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजरासा क्लेशापासून तोडी तोडी आंबे तुझ वाचून कोण पुरविला नरहरी तल्लीन झाला पदभंग जय देवी जय महिषासुरमथिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवने जय देव वव्वाळू आरती जय जय सद्गुरुनाथा डॉक्टर विरूपाक्षनाथा भावे चरणे कमला पदी ठेवी तो माता सगुणारती स्वामी आता निर्गुण वव्वाळू स्वामी निर्गुण वव्वाळू कल्पनेचे वृक्ष दाळोनी धूप पादळो वव्वाळू आरती सद्गुरुनाथा डॉक्टर विरूपाक्षनाथा भावे चरणे कमलापदी ठेवी अविद्येचे मूळ प्रती उपडून सांडू प्रभू उपडून सांडू आशा मनशा काम क्रोध क्रुवांडो वव्वाळू आरती सद्गुरुनाथा सद्गुरुनाथा भावे चरणे कमलापदी ठेवी तो माता सद्गुरूचे पूजन केले षोडशोपचारे प्रभू षोडशोपचारे शिवदास शिव मुक्त केला संसारे वव्वाळू आरती सद्गुरुनाथा डॉक्टर सद्गुरुनाथा भावे चरणे कमलापदी ठेवी तो माता जय जय कर्पूर गौरा तारे जय कर्पूर गौरा ओ भस्म हि चरतीत नील गजांबर गळाळी ते रुंड माळा हो इंदुर लाटी शशी आशे कंठी गज चर्म व्याघ्रांबरा हो शंभो जय जय कर्पूर गौरा तारे जय सिंहासने महाराज विराजित अंकी बसे सुंदरा हो भक्त दया कर वंदित निर्जर धन्य तुलेला अवतारा शंभो जय जय कर्पूर गौरा तारे जय कर्पूर गौरा हो मती मंदाक्षीण झालो पदलिन पार करेल संसारा हो काशी सुतात्मज मागत से दे तुझे चरणी मज तारा हो शंभो जय जय कर्पूर गौरा तारे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भव चैतन्यमामि गुणातीत कंतम प्रब्रह्म शांतम स्विज देवं हरण्याम मनाते विषम जराजन्मनाशम परम ज्योतिलिंगम नमाम्यष्टम महादेव देवं महापापनाशं चिदाभस्मलिंगं नमामि शनहरों यज्ञेन यज्ञवैजेन्द्रदेवस्थानि धर्माणि प्रतमन्यासन तेहनाकं महिमा सजन्त्यत्र पूर्वे सद्या सन्ति देवा गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवो गुरुवर परमोणास्ति तस्मै श्री गुरवे नमः वागार्थ विवो संप्रक्त वागार्थ प्रतिपत्ते जगतो पितृवन्दे पार्वती परमेश्वर सौराष्ट्र सोमनाथंज श्रीशैल्य मल्लिकार्जुनम् उज्जैन महाकाल ओंकार ममलेश्वरम प्रल्या वैजनाथं जडांकिने भीमाशंकरम शेतुबंदे तुरामेश नागेश दारोका वाराणस्यातु विश्वेशतम गे गौतमी तटे हिमालये तु केदार घृष्णेश शिवालये
एतानि ज्योतिर्लिंगानि स्वयं प्रतपडेनरा सप्त जन्म कृतं पापं श्रेणी साम्यजन्म पार्वती शिवार इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। हा सगळ्यांनी आता जागेवर बसायचं.